SIP ची म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की इंडियन इक्विटी मार्केट जे आहे किंवा इंडियन इकॉनॉमी आहे पुढच्या 20 वर्षात भरपूर स्कोप आहे ग्रोथचा. इन्व्हेस्टमेंट ती आहे जे तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंटला सेफ ठेवतं. सपोज 2000ची SIP आहे, आपल्याला तर 1998 रुपीज तुमचे अलॉट झाले, 2 रुपये ते जात आहेत. बरेचसे लोक काय करतात की बरेचसे भरपूर अशा गोष्टी करतात जे स्पेक्युलेशन आणि गॅम्बलिंग असताना त्याला इन्व्हेस्टमेंटचं नाव देतात. मी जो क्रायटेरिया बघतो लोकांचा तो हाच असतो की रिटर्न, पास्ट रिटर्न. कमीचा ट्रॅक रेकॉर्ड असेल तर माझ्या मते जास्त अमाऊंट तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायला पाहिजे, कारण दॅट कुड बी रिस्की. मार्केट चालू बंद म्हणजे खराब असताना किंवा रेडमध्ये असताना SIP चालू ठेवण्याचे काय बेनिफिट्स होतात? मेजॉरिटी ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड्स हे इंडेक्स फंडला बीट नाही करू शकत. मला वाटतं की 1 year इज नॉट अ गुड टाइम. मेनी पीपल स्टार्ट लुकिंग ॲट की 1 year 3 year आणि तिथेच थांबतात. माझ्या मते 3 year पासून तुम्हाला सुरुवात केली पाहिजे. सॉंग इन्फॉर्मेशन लोकांमध्ये की कमी एक्सपेन्सेशन म्हणजे चांगली गोष्ट आणि जास्त एक्सपेन्सेशन म्हणजे खराब गोष्ट. रिसेशन आलं किंवा खराब टाइम पिरियड आला तर मे बी सर्व्हाइव्ह करण्यासाठी तेवढा कॅश सरप्लस किंवा बाकी गोष्टी नसतात. त्यामुळे लार्ज कॅप कंपनीज आर कन्सिडर्ड टू बी व्हेरी व्हेरी सेफ. ज्या घरगुती महिला आहेत त्यांना जर SIP स्टार्ट करायचे असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? अशा प्रकारचे जे स्कीम असतात क्विक रिटर्न्स पासून दूर राहणं गरजेचं आहे. सेम थिंग फॉर मिस्टर झुंझुनवाला, सेम थिंग फॉर मोस्ट ऑफ द इन्व्हेस्टर्स. 20% 22% म्हणजे व्हेरी टफ. आता तुम्ही जर एकदम शॉर्ट टर्म मध्ये जाल की नाही मला लगेच पैसे डबल करायचे तर तुम्ही मोर ऑर लेस कोणीतरी तुम्हाला फसवेल. त्याकडे कंट्रोल असला पाहिजे की व्हॉट एव्हर अमाऊंट यू आर इन्व्हेस्टिंग, जो तुम्ही गोल सेट केलाय तो झाल्याशिवाय त्याला काढायचाच. फंडमध्ये काय ना की फंड मॅनेजर्स रोल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 20% ग्रो करणं किंवा 25% ग्रो करणं खूप लॉंग टर्म साठी इज नॉट व्हेरी इझी. सगळ्यांनाच फायनान्शियली फ्रीडम हवंय. मग तुला असं वाटतं का दादा की SIPच्या माध्यमातून ते फायनान्शियल फ्रीडम मिळेल? इक्विटी मार्केट हॅज लॉट मोर पोटेन्शियल. पुढच्या 20 वर्षात आहे, त्यानंतर पुढच्या जनरेशनसाठी असेल की नाही याची गॅरंटी नाही. काय? नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. कसा आहेस? बस मजेत मजेत. अँड थँक्स फॉर ब्रिंगिंग मी हिअर. थँक्स फॉर इन्व्हायटिंग. आणि आता तुझ्याकडून जसं तू ट्रिक्स आणि टिक्स देत असतो सगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या, तसंच आम्हाला आज बऱ्याचशा गोष्टी तुझ्याकडून जाणून घ्यायच्यात. होप सो. सुरुवात करूया? नक्कीच सुरुवात करूया. येस. ओके. तर पहिलंच मला विचारायचं, आजकाल मार्केटमध्ये 2 गोष्टींचं खूप मोठं बूम आहे. एक आपण ऐकतोय SIP आणि सोबतच आपण ऐकतोय SWP. तर मला दोन्ही कन्सेप्ट जर तू सांगितलं तर आवडेल जाणून घ्यायला. सो बेसिकली म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे 2 टेक्निक्स आहेत. एक आहे लमसम आणि दुसरा आहे SIP. लमसम मध्ये तुम्ही एकसोबत पैसे टाकतात, पण त्यावेळेस मार्केट कंडिशन्स काय आहे? समजा डाऊन मार्केट असेल जसं आता 2025च्या सुरुवातीला आहे तर दॅट कुड बी अ गुड कंडिशन. पण नेहमीच असं राहील असं नाही आहे. ठीक आहे, भरपूरदा असं असतं की मार्केट एकदम हायला चाललं जातं. जसं की 2024च्या सुरुवातीचे 8 महिने खूप एक बूम बघायला मिळाला आपल्याला. मग तिथे एक कन्फ्युजन होतं की लमसम इन्व्हेस्ट करायचं तर व्हॅल्युएशनची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. पण एक सामान्य व्यक्ती असेल ज्यांना व्हॅल्युएशनची अंडरस्टँडिंग नाही आहे तर बेटर आहे की तुम्ही दर महिन्याला टाका, जेणेकरून त्या पूर्ण वर्षाचा एव्हरेज तुम्हाला भेटून जाईल. राईट. सो आणि SIPचा दुसरा फायदा माझ्या हिशोबाने हा आहे की बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणतो की नाही पैसा जेव्हा आपल्याकडे मोठा येईल तेव्हा मग आपण इन्व्हेस्टमेंट करू. पण SIP मध्ये नाव यू कॅन स्टार्ट इव्हन विथ 500 रुपीज. 500 रुपयांपासून तुम्ही सुरुवात करू शकता. आणि मुख्य गोष्ट काय आहे की तुम्ही ऑटो डेबिटची फॅसिलिटी यामध्ये, की समजा माझी सॅलरी होते 5 तारखेला, तर मी 7 किंवा 8 तारखेची SIP लावली तर पगार आल्याबरोबर 2 ते 3 दिवसांनी पैसे कट होतील. त्यामुळे काय की बाकीच्या पैशात जो खर्च आहे तो चालवायला सोपं जातं. अदरवाईज जर SIP नसता किंवा ऑटो डेबिटचा कन्सेप्ट नसता तर होतं काय की सगळे लोक विचार करतात की आपण इन्व्हेस्टमेंट एकदम शेवटी जे काही पैसे शिल्लक राहतील त्यातून करूया, आणि जो प्रत्येक व्यक्ती आहे त्याची कंडिशन महिन्याच्या शेवटी काय असते ते सांगण्याची गरज नाही. राईट. त्यामुळे SIP एक चांगला कन्सेप्ट आहे. ऑटो डेबिट फॅसिलिटी त्याची जबरदस्त आहे आणि त्यामुळे सेव्हिंग पण व्हायला मदत होते. तर माझ्या हिशोबाने काय आहे की तुम्ही किती पैसे कमवता यापेक्षा जास्त मॅटर करते की तुम्ही किती पैसे सेव्ह करता. आणि SIP इज अ गुड वे टू सेव्ह मनी, कारण मंथच्या स्टार्टलाच तुम्ही SIP लावू शकता. आता त्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंड्स आले, डेट म्युच्युअल फंड्स आले. डेटमध्ये लिक्विड एक म्युच्युअल फंड आहे जिथे शॉर्ट टर्म साठी तुम्ही पैसे पार्क करू शकता, जस्ट लाईक सेव्हिंग. तर तशाही फॅसिलिटी यूज केल्या पाहिजे. जर सेव्हिंग सुद्धा तुम्हाला करायचे तर SIP इज अ गुड वे. भरपूर जणांना असं वाटतं की नाही इक्विटी म्युच्युअल फंड आहे, किंवा इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे ज्यांना माहिती नाही तर इन शॉर्ट मध्ये काय की तो पैसा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो. एक फंड मॅनेजर असतो, तो सगळ्या गोष्टी मॅनेज, म्हणजे कुठले शेअर्स घ्यायचे विकायचे तो ते डिसाईड करतो. तर ओव्हरऑल म्हणजे शॉर्ट टर्म सेव्हिंग करायची असेल किंवा लॉंग टर्म साठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, SIP इज अ गुड वे टू गेट स्टार्टेड विथ. आणि SWPचा कन्सेप्ट आहे की सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. ठीक आहे. तर आता भरपूरदा असं असतं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय आणि रिटायरमेंटची तुमची एज जवळ आली की मग एक आपल्याला मंथली एक कॉर्पस पण हवा असतो की 20,000 30,000 मला मंथली हवे. तर तुम्ही एक दर महिन्याला एक SWP सेट केली की मला दर महिन्याला 20,000 रुपये विड्रॉ करायचे आहे, तर तुम्ही ते विड्रॉ सुद्धा करू शकता.
दर इज अनदर थिंग कॉल्ड STP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. त्याद्वारे तुम्ही एका स्कीम मधून दुसऱ्या स्कीम मध्ये सुद्धा पैसे ट्रान्सफर करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या लिक्विड फंड मध्ये शॉर्ट टर्म साठी पैसे ठेवले. पार्क केले, मग नंतर तुम्हाला वाटते की नाही आता हळूहळू मला हे पैसे इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे, तुम्ही या फंड मधून त्या फंड दुसऱ्या स्कीम मध्ये ट्रान्सफर करू शकता. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्युच्युअल फंड्स मध्ये. पण माझ्या मते म्हणजे तुम्ही जर यंग असाल तर मला नाही वाटत की SWPचा तुम्हाला काही यूज करायला पाहिजे. फोकस तुमचा हा असला पाहिजे की यंग एज मध्ये जेवढा जास्तीत जास्त पैसा सेव्ह करता येईल. सेव्हिंग मॅटर्स. सेव्ह केला पाहिजे आणि तो पैसा मग लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट केला पाहिजे, जेणेकरून लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करता येईल. दुसरा इश्यू हा पण आहे की आता आपण बघतोय की सरकारी नोकरीमध्ये सुद्धा पेन्शन वगैरे अशी सिस्टम हळूहळू आता बंद होत चालली. प्रायव्हेटमध्ये तर नाहीच आहे. आणि तुम्ही आता आजच्या म्हणजे जगामध्ये असं आहे की जे आपण खातोय फास्ट फूड वगैरे, ज्या क्वालिटीची हवा मेट्रो सिटीमध्ये आहे, त्यामुळे म्हणजे भरपूर जण हे म्हणजे शरीर जे आहे ते लवकर थकत आहे. त्यामुळे प्रत्येकाचा गोल हाच आहे की हाऊ कॅन आय रिटायर अराउंड 50 years. आणि समजा 50 मधून तुम्ही 90 वर्षांपर्यंत जगले, ठीक आहे, इफ यू आर फॉर्च्युनेट इनफ, तर त्या 40 वर्षांमध्ये जो खर्च येईल तो भरपूर जास्त राहील. नक्कीच. आणि बऱ्याचदा असं असतं की जे म्हणजे वृद्ध लोक असतात, मग त्यांच्याकडे कसं असतं की मेनी टाइम्स व्हॉट हॅपन्स इज लाईक की त्यांच्याकडे तेवढी प्रॉपर सेव्हिंग नसते, तेवढे पैसे नसतात. मग त्यांचं असं होतं की जो मुलगा मग पूर्णपणे मुलावर डिपेंडन्सी आहे. मग काय की बऱ्याचदा असं होतं की डिपेंडन्सी असल्यामुळे त्यांना जी फ्रीडमने जगता येईल किंवा जगायचं असतं त्याने नाही जगता येईल. दॅट इज हॅपनिंग विथ मेनी. म्हणजे बोलून कोणी दाखवत नाही, नक्कीच. पण दॅट इज हॅपनिंग. तर हे अवॉइड करण्यासाठी बेटर आहे की प्रत्येकाची एक प्रॉपर पॉलिसी असली पाहिजे. पॉलिसी म्हणजे इन्व्हेस्टमेंट पॉलिसी. म्हणजे इन्व्हेस्टमेंट पॉलिसी म्हणजे स्वतःची एक टेक्निक असली पाहिजे, एक प्रॉपर एक प्लॅन असला पाहिजे, एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे की कशा प्रकारे मला एक रिटायरमेंट कॉर्पस जनरेट करायचा आहे आणि माझे जे काही गोल्स आहेत, ड्रीम्स आहेत, ते सुद्धा मी कशा प्रकारे. कारण SIPची म्हणजे एक महत्वाची गोष्ट काय आहे की इंडियन इक्विटी मार्केट जे आहे किंवा इंडियन इकॉनॉमी आहे, पुढच्या 20 वर्षात भरपूर स्कोप आहे ग्रोथचा. म्हणजे यंग पॉप्युलेशन आहे, प्रत्येक जण काही ना काही क्रॅक करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काही इकॉनॉमीमध्ये ग्रोथ खूप जास्त आहे आणि त्याचा फायदा स्टॉक मार्केटमधून तुम्हाला रिटर्न्स मधून होऊ शकतो. तर म्युच्युअल फंड इज अ गुड वे टू टेक बेनिफिट ऑफ दॅट. आणि मग मे बी 20-25 वर्षानंतर ती ऑपॉर्च्युनिटी राहणार नाही. एकदा म्हणजे चांगल्या पोझिशनला एक मोठी इकॉनॉमी भारत झाला तर ती कंडिशन राहणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टीचा नक्कीच सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे. तुमच्या 10 ते 20 वर्षांसाठी लॉंग टर्मची जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर इट कॅन फेच यू व्हेरी गुड रिटर्न्स. आता जसं खूप सारं तू सांगितलं, सांगतात मला परत खूप सारे प्रश्न पडले दादा. सगळ्यात पहिला जसं तू सुरुवात केलीस की 500 रुपये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. ओके, तर मला असं विचारायला आवडेल की आता बऱ्याच लोकांचं असं असतं की मी जर 500 रुपयापासून स्टार्ट केलं तर काय वेगळं काय होणार आहे किंवा असं काय कॅल्क्युलेशन झालं. कारण आपण जर इंस्टाग्राम रील्सवर बघतो किंवा युट्यूबवर व्हिडिओज बघतो, बऱ्याचदा ते कॅल्क्युलेशन करोडमध्ये दाखवलं जातात आणि त्यांचं लोकांचं असं की 500 सुरुवात केली तर मग काय इयर एंड पर्यंत 6,000 होतील किंवा मे बी 12,000 होतील, याच्यापेक्षा वेगळं काय होणार. बरोबर, असं काय. बरोबर. हे बघा, याच्यामध्ये कसं आहे की ऑफकोर्स 500 रुपयांनी तुम्ही खूप काही करू शकणार नाही, ऑब्व्हियसली गोष्ट आहे. पण ते काही की सुरुवात करण्यासाठी एक हॅबिट लावण्यासाठी चांगली गोष्ट आहे की नाही पेक्षा 500 रुपये बरे. मग 500ला तुम्ही नंतर ऑटोमॅटिक तुम्हाला एक चांगले रिटर्न्स दिसायला लागले की तुम्ही ते 1,000 कराल, मग 2,000 कराल, 5,000 कराल, तुमच्या सॅलरी जे काय असेल. तर माझं स्पष्ट मत आहे की जे काही तुम्ही पैसे कमवता ऍटलिस्ट 20% यू शुड सेव्ह. कमीत कमी 20% पैसे तुम्ही सेव्ह करायला पाहिजे. बाकी 80% जे काही खर्च वगैरे गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे. आणि छोट्या अमाऊंटमध्ये पण हे काय आहे की कंपाऊंडिंग होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्टमेंट केले, तुम्हाला 20% रिटर्न मिळाला पहिल्या वर्षी, तर 120 रुपये झाले. पुढच्या वर्षी अजून 20% रिटर्न मिळाला तर तो 100 रुपयावर नाही 120 रुपयावर 20% रिटर्न मिळेल. राईट. मग अशा प्रकारे तुमची जी अमाऊंट आहे मग ती वाढत जाईल. म्हणजे 120 वर जे 20% आपण पकडले, सो दॅट कम्स अराउंड 144 रुपये होतील. ठीक आहे, 2 वर्षांनंतर विथ 20% रिटर्न जर मी पकडलं. पुढच्या वर्षी मग तुम्हाला अगेन 100 रुपयावर 144 रुपयांवर 20% मिळतं. दॅट इज हाऊ 4-5 वर्षानंतर ती अमाऊंट 100ची 200 जाईल, मग तो 20% 200 रुपयांवर मिळायला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे तुमची जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे ती खूप फास्ट वाढते आणि त्यामुळे त्याला 8वं आश्चर्य जगातलं म्हटलं जातं कंपाऊंडिंगला. ते सायलेंटली वर्क करत राहतं. ठीक आहे. त्यामुळे काय की एकदा तुम्ही फक्त म्युच्युअल फंडमध्ये माझे बरेचसे मित्रांना मी सांगत असतो, त्यांचं असं असतं की ते रेग्युलरली खूप रिटर्न्स बघत असतात. बट वॉरन बफेट एक जगातील खूप सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स आहेत आणि त्यांना ऍडमिशन हवी होती हार्वर्डमध्ये. पण हार्वर्डमध्ये त्यांना ऍडमिशन मिळाली नाही. तेव्हा त्यांना कळालं की एक युनिव्हर्सिटी आहे कोलंबिया, जिथे 2 प्रोफेसर आहेत, बेंजामिन ग्राहम आणि डेव्हिड डॉड. हे तेच प्रोफेसर आहेत ज्यांनी ते इंटरेस्टिंग बुक लिहिलंय द इंटेलिजंट इन्व्हेस्टर, ज्याला इन्व्हेस्टमेंटची
एक चांगली कादंबरी किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये इन्व्हेस्टिंगचं बायबल सुद्धा म्हणतात. ह्या पुस्तकामध्ये म्हणजे भरपूर गोष्टी इन्व्हेस्टमेंट बद्दल, इन्व्हेस्टमेंट काय आहे, स्टॉक मार्केट इज लाईक. त्यामध्ये एक चांगली लाईन आहे की इन्व्हेस्टमेंट ती आहे जी तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंटला सेफ ठेवते. ओके, ठीक आहे. आता बरेचसे लोक काय करतात की बरेचसे भरपूर अशा गोष्टी करतात जे स्पेक्युलेशन आणि गॅमलिंग असतात आणि त्याला इन्व्हेस्टमेंटचं नाव देतात. नाही, इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रिन्सिपल अमाऊंट सेफ ठेवून तुम्ही रिटर्न्स कमवतात, दॅट इज इन्व्हेस्टमेंट. आणि त्यामध्ये त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली की स्टॉक मार्केट इज लाईक अ वोटिंग मशीन इन द शॉर्ट रन अँड इट इज लाईक अ वेइंग मशीन इन द लॉंग रन. शॉर्ट टर्म मध्ये वोटिंग मशीन सारखी आहे. सकाळी कोण लीड करेल, दुपारी कोण लीड करेल आणि जिंकेल कोणी सांगू शकत. ठीक आहे. सिमिलरली म्हणजे आजकाल तर शेवटच्या मुवमेंटलाही भरपूर घडामोडी होतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की इन द लॉंग रन इट इज लाईक अ वेइंग मशीन, म्हणजे वजन काटा. जे वजन आहे ते दिसेल. आता भरपूर लोक काय करतात, म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतात, डेली ट्रॅक करतात. त्यामुळे काय की कधी तो वर जातो, कधी खाली जातो. त्यामुळे माझ्या मते काय की लॉंग टर्म हा गेम आहे. 2 ते 3 वर्ष तुम्ही रिटर्न्सकडे बघू नये. त्यानंतर तुम्ही बघायला सुरुवात करावी. आणि म्हणजे जर तुम्ही बघितलं तर भरपूर प्रॉब्लेम्स होतात, जसं बीपीचे इश्यूज किंवा बाकी इश्यूज पण होतात, स्ट्रेसवाले इश्यूज. तर त्यापासून अवॉइड करण्यासाठी बेटर की जर तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करता, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये, तर सुरुवातीचे 2 वर्ष ऍटलीस्ट तुम्ही रिटर्न्सकडे लक्ष देऊ नका. त्यानंतर तुम्ही एक बघू शकता. कुठलाही म्युच्युअल फंड स्कीममध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केले पहिले 2 वर्ष बघू नका. कारण स्टॉक मार्केट इज अ व्हेरी वोलॅटाईल इन द शॉर्ट रन. म्हणजे भरपूर एक्स्ट्रीम वोलॅटिलिटी सुद्धा बघायला मिळते की कधी कधी म्हणजे रिसेंटली माझा एक मित्र म्हणत होता की त्याला पण मी तेच सांगितलं पण नाही ऐकलं नाही. मग ते रिटर्न्स दिसायचे त्याला, अरे रोज 1000 रुपये येतात. त्याने ते इमॅजिन केलं की मला रोज 1000 रुपयाचं इन्कम सुरू झालं. आणि मग मार्केट जेव्हा पडलं तर मग अचानक ते पैसे कमी झाले, प्रॉफिट कमी झालं. अरे हे तर असं झालं तसं झालं. मी तो माझ्याकडे आला, मी त्याला तेच म्हटलं की बाबा तू नको करू इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, तुझ्यासाठी प्रॉब्लेमॅटिक आहे आणि नाही आहे तुझ्यासाठी. मग जर तुझी अशी मेंटॅलिटी असेल तर सो इट इज अ लॉंग टर्म गेम. लॉंग टर्म वेल्थ तुम्हाला जनरेट करायची आहे तर त्यासाठी आहे. आणि मग त्यासाठी काय की पेशन्स हा गरजेचा आहे. तुम्हाला जर एकदम हडबडी असेल की नाही मी आता संध्याकाळी ड्रीममेलवरून पैसे टाकतो आणि रात्रीच मी विनर बनेल, तर त्या टाईपचं हे नाही आहे. तर कसं आहे की कारण हे आहे की ज्या कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, असं नाही की पैसे टाकल्याबरोबर 2 महिन्यात ती कंपनी खूप काही मोठं करेल. ग्रो व्हायला सुद्धा 3 वर्ष 5 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे काय की तो पेशन्स असला पाहिजे. जो माणूस बिझनेस सुरू करतो असं नाही की लगेच मोठा बनतो. नक्कीच. जो मोठा दिसतो त्याच्या मागे 10 वर्ष 15 वर्षाचा स्ट्रगल असतं. सिमिलरली इन्व्हेस्टरलाही तो म्हणजे कार्यकाळ त्या म्हणजे जो काही पिरियड आहे तो द्यावाच लागतो. आता जसं तुम्ही बोललात की नक्कीच असं होतं, बऱ्याचदा पेशन्स नसतात आणि आपण मार्केट फ्लक्च्युएट झाल्यानंतर वर खाली ग्रीनचं रेट झालं की आपल्याला थोडंसं कसं नसं होतं की अरे आपले पैसे बुडालेत काय. पण याच्यासोबत एक टर्म येते ती म्हणजे SIP ची फ्लेक्झिबिलिटी किंवा आपण लवचिकता म्हणूयात. मग ती कशी ओळखायची आणि त्याच्यानुसार कसं काम करतात, म्हणजे फंड मॅनेजर सुद्धा आणि ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून पण मी कसं काम करू शकतो मग? म्हणजे एक्झॅक्टली थोडं इलॅबरेट करू शकाल या प्रश्नाला? जसं की बरेच लोक म्हणतात की आम्ही फंड मॅनेज करतो. ओके, आणि ते लोक बोलतात आम्ही तुमचा फंड मॅनेज करतो. मग आम्ही काय करतो, जर मार्केट डाऊन असेल किंवा काही गोष्टी मार्केटमध्ये कंपन्या चांगल्या रन नसतील तर आमचं तुमचे पैसे आम्ही एका प्लॅन मधून दुसऱ्या प्लॅन मध्ये शिफ्ट करतो. एक्झॅक्टली हे लोक कसं करतात? सो त्याबद्दल म्हणजे नक्की मला आयडिया नाहीये. पण ओव्हरऑल सांगायचं झालं तर म्हणजे रादर दॅन चर्निंग द मनी फ्रॉम हिअर अँड देअर, इट इज बेटर टू इन्व्हेस्ट इन अ फंड जो एक कंटिन्युअस पिरियड मध्ये चांगला परफॉर्म करत आलाय. किंवा जो म्हणजे आजकाल कसं आहे ना की आता भरपूर मी आता रील्स वगैरे बघतो तर म्हणजे असंही खाता येतं आणि असंही खाता येतं. मग उगाच गोष्टी कॉम्प्लेक्स करून काहीच अर्थ नाही. ठीक आहे. तर भरपूर लोक आता ते सांगतात यंग लोकांना तुम्ही इथून STP करा, मग तिथून SWP करा, मग SW करून परत SIP करा. मला वाटतं की उगाच कॉम्प्लेक्स गोष्टी करून फायदा नाहीये. बेसिक चांगल्या जर तुम्ही म्युच्युअल फंड स्कीम्स पकडल्या, जसं म्हणजे आता हे तुम्हाला एक उदाहरण देतो की भरपूरदा असं असतं की दिस इज नॉट एनी रिकमेंडेशन, पण जेव्हा मी 2014-15 साली म्हणजे म्युच्युअल फंड बघायला सुरुवात केली, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, तेव्हा विनीत सांबरे म्हणून एक फंड मॅनेजर होते. ही वॉज व्हेरी सक्सेसफुल ॲट दॅट टाइम. DSP ब्लॅकरॉकचा मायक्रोकॅप फंड ते मॅनेज करायचे त्यावेळी. इट वॉज अ व्हेरी गुड फंड. तर 3 ते 4 वर्ष तो फंड खूप चांगला चालला. नंतर ब्लॅकरॉकने त्यांच्यासोबत टायअप तोडला. आता रिसेंटली त्यांनी जिओ सोबत केलाय. त्यानंतर मग जी वेव आली, मग ती SBIच्या म्युच्युअल फंड्सची आली, ICICIच्या म्युच्युअल फंड्सची आली. मग त्यांची वेव गेली. मग त्यानंतर मिराई ॲसेटच्या म्युच्युअल फंड्सची वेव आली, मग त्यांची गेली. मग क्वांट म्युच्युअल फंड्सची आली, ती आता रिसेंटली गेली. मागच्या 1 वर्षात त्यांनी थोडे खराब रिटर्न्स दिले. आणि फ्रंट रनिंगची एक केस होती त्यांची, मग त्यामुळे थोडं नावही त्यांचं थोडंफार खराब झालं. आणि त्यानंतर मग आता सध्या मोतीलाल ओसवाल चालू आहे. तर हे काय आहे की एक फंड येतो,
3-4 वर्ष परफॉर्म करतो जातो. आणि निपॉन सुद्धा चालू आहे मागच्या 3-4 वर्षापासून बघितलं तर निपॉनचे म्युच्युअल फंड चांगला परफॉर्म करतो. पण अशा वेळेस तुम्हाला अशा म्युच्युअल फंड्सकडे वळायला पाहिजे जो या 10 वर्षात मागच्या 8 वर्षात त्यांचा कन्सिस्टंट चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे. भरपूरदा मी बघतो की लोकांनी एखाद्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंड स्कीममध्ये यामुळे इन्व्हेस्ट केलंय कारण त्यांना वाटलं की मागच्या 3 वर्षात त्यांनी एक्स्ट्रीमली जास्त 60-60% रिटर्न दिली किंवा 50%. तर एक बेसिक मी जो क्रायटेरिया बघतो लोकांचा तो हाच असतो की रिटर्न, पास्ट रिटर्न्स. करेक्ट. पण हे काय की पास्ट रिटर्न्स फ्युचर रिटर्न्सची गॅरंटी देत नाही. त्यामुळे काय की तुम्हाला कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. ठीक आहे की म्हणजे डिफरन्स हा आहे की 2 वर्ष शुभमन गिल चांगला खेळलाय आणि 10 ते 15 वर्ष सचिन तेंडुलकर चांगला खेळलाय. इट इज युअर बेट की तुम्हाला मग कशावर बेट करायचं. कन्सिस्टन्सी मॅटर्स अ लॉट. तर यामध्ये एक पारंपरिक जो म्युच्युअल फंड आहे फ्लेक्झी कॅप, त्यांच्याशी राजीव ठक्कर ते चालवतात, त्यांच्याशी मागे माझं बोलणंही झालेलं आहे का पॉडकास्टमध्ये. तर त्यांचा जर पर्टिक्युलर म्युच्युअल फंड बघितला तर तो एक ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जिथे बाकी म्युच्युअल फंड्स खालीवर करतायत किंवा कधी चांगले कधी खराब करतायत तो एक कन्सिस्टंटली परफॉर्म करत आला. अगेन इट्स नॉट एनी सॉर्ट ऑफ रिकमेंडेशन, जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल. याच्यामध्ये गोष्टी कॉम्प्लेक्स करण्यापेक्षा तुम्ही जर चांगले फंड मॅनेजर्स निवडले ज्यांनी चांगले रिटर्न्स दिले आहेत आणि लॉंग पिरियड ऑफ टाइम मध्ये, तर ते एक बेटर चॉईस राहील. म्हणजे राजीव ठक्कर हे खूप आधीपासून म्हणजे पारंपरिक मध्येच आहेत आणि मी जेव्हा त्यांना विचारलं की तुमच्याकडे एकच फंड आहे आणि आता रिसेंटली तुम्ही दुसरा पण आणलाय, तर त्यांनी मला हे क्लिअरली सांगितले की पहिला फंड आहे त्यातलंच मेजॉरिटी कंपनी दुसऱ्या फंडमध्ये सुद्धा आहे, तो फक्त एक टॅक्स सेव्हर म्हणून एक लावलाय टॅक्स सेव्हिंगसाठी, बाकी होल्डिंग सेमच आहे. तर मी गोष्टी कॉम्प्लेक्स करत नाही. भरपूर मला प्रत्येक थीमवर किंवा प्रत्येक सेक्टरवर फंड आणण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. एक बेस्ट चालवण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि हेच कारण आहे की आज तो फंड भारतातला दुसरा सगळ्यात मोठी स्कीम आहे, म्युच्युअल फंड स्कीम आहे. तर माझ्या मते रादर दॅन जस्ट म्हणजे यंग जनरेशनचा प्रॉब्लेम काय आहे की किंवा फायनान्स किंवा इकॉनॉमिक्स मध्ये मी जर बघायचं झालं तर जेवढी गोष्ट कॉम्प्लेक्स राहील ना तेवढा लोकांचा जास्त इंटरेस्ट त्यामध्ये वाढतो. आणि जेवढी गोष्ट एकदम सिम्पल राहील ठीक आहे तर तेवढा लोकांचा त्यामध्ये इंटरेस्ट हा कमी राहतो. पण ऍक्च्युअल मनी हा सिम्प्लिसिटीमध्येच बनतो. त्यामुळे आता चॉईस तुमची आहे की कुठल्या डायरेक्शनला तुम्हाला जायचं आहे. पण मला वाटतं की इन्व्हेस्टमेंट म्हणजे सिम्पल आहे, म्हणजे खूप असं इझी आहे म्हणणार नाही मी, पण सिस्टम आणि प्रोसेस खूप सिम्पल आहे. थोडा तुम्ही रिसर्च केला, थोडे अनालिसिस केले तर एक बेटर प्रकारे तुम्ही करू शकाल. आणि स्वतः नाही करू शकाल तर एखादा चांगला जर फायनान्शियल ऍडवायझर तुम्ही शोधला तर ते सुद्धा बेटर राहील. आता जनरली 2-3 पुन्हा एकदा क्वेश्चन्स येतात दादा, की जसं फायनान्शियल ऍडवायझर, त्याच्यानंतर आपण फंड्स बद्दल बोलतो. फंड मॅनेजर निवडताना कुठल्या गोष्टी अंडरलाईन केल्याच पाहिजेत? म्हणजे जेव्हा तुम्ही असे गुगलवर चेक करताय प्रत्येक फंडचे तुम्हाला खूप सारे मॅनेजर येतात, तिथे पुन्हा कन्फ्युजन येतं मी कुठला चांगला आहे कुठला नाही. तर तो निवडताना कुठल्या गोष्टी तुम्ही बेसिक बघितल्या पाहिजेत? जसं तू एक सांगितलं की रिटर्न किती दिलेत मागच्या वर्षी त्या मॅनेजरने, पण अजून कुठल्या गोष्टी अशा आहेत की त्या मस्ट चेक आहेत बेसिकली? तर मी जे बघतो ते असं आहे की बरेचसे जे म्युच्युअल फंड्स आहेत, म्युच्युअल फंड मॅनेजर्स आहेत, ते एक ऐवजी बऱ्याचदा मल्टिपल म्युच्युअल फंड स्कीम्स मॅनेज करतात. तर व्हॅल्यू रिसर्च ऑनलाईन म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, valueresearchonline.com. तिथे जाऊन जर तुम्ही एखाद्या स्कीमचं नाव टाकलं तर खाली फंड मॅनेजरचं नाव येईल आणि फंड मॅनेजरच्या नावाखाली एक लिस्ट येते की कुठकुठले फंड्स ते मॅनेज करतात. तर माझ्या हिशोबाने काय आहे की तुम्ही एका मॅचमध्ये चांगले खेळले आणि बाकी 4 मॅचमध्ये खराब खेळले तर तुम्ही मे बी ते एका स्कीमकडे बघून मे बी तुम्ही मिसगाईड होऊ शकता. करेक्ट. त्यामुळे इम्पॉर्टंट हे आहे की बाकी स्कीम्स कशा परफॉर्म करत आहेत त्यांच्या आणि किती वर्षांपासून ते मॅनेज करतात. माझ्या मते 1-2-3 वर्षांमध्ये काहीच तुम्हाला कळणार नाही. एखादा नवीन फंड मॅनेजर आहे 2-3 वर्षांपासून आहे तर अशांपासून थोडं दूर राहिलेलं बरं आहे. यू शुड फोकस ऑन द काइंड ऑफ फंड मॅनेजर्स जे खूप वेळेपासून ऍटलिस्ट 7 ते 8 वर्षांचा ज्यांचा एक प्रॉपर ट्रॅक रेकॉर्ड आहे किंवा ऍटलिस्ट 5 वर्षांचा तरी ट्रॅक रेकॉर्ड आहे. तर तुम्ही एक फुल्ली त्यांच्यावर ट्रस्ट करू शकता. कमीचा ट्रॅक रेकॉर्ड असेल तर माझ्या मते जास्त अमाऊंट तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायला पाहिजे कारण दॅट कुड बी रिस्की. तर म्हणजे करायला पाहिजे तुम्ही, की असं नाही की नवीन फंड मॅनेजर्स आहेत तर ते खराब असतील, पण तिथे तुम्ही कमी करा आणि ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड प्रूव्हन आहे तिथे तुम्ही एक जास्त अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करू शकता. दिस इज द फॅक्टर नंबर 1. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल आता निपॉन म्युच्युअल फंडचे मॅनेजर आहेत भरपूर, मल्टिपल स्कीम्स मॅनेज करतात. तर काही ते चांगली खराब, तर भरपूर असे फंड मॅनेजर आहेत जे जेवढ्या स्कीम मॅनेज करतात सगळ्यांमध्ये चांगला रिटर्न आहे. अशा प्रकारे एक सिलेक्शन तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर सेकंड कॅटेगरी मीही बघतो की त्या फंड मॅनेजरने, आता जनरली आपण काय बघतो की जास्त रिटर्न, बट जास्त रिटर्न नावाची काही गोष्ट नाहीये. मी तर तुम्हाला विचारलं की समजा 20% रिटर्न्स आहे आणि 15% रिटर्न आहे, कुठलं जास्त आहे तर कोणी म्हणेल 20% रिटर्न जास्त आहे. पण त्यापेक्षाही म्युच्युअल फंडमध्ये इम्पॉर्टंट हे आहे की प्रत्येक म्युच्युअल फंड स्कीमचा एक बेंचमार्क असतो. ठीक आहे, कोणाचा BSE 100 TRI असेल किंवा 500 TRI, कोणाचा निफ्टी 50 असेल. तर कुठल्याही म्युच्युअल फंडचा हा म्हणजे
तुमचा हा टार्गेट असला पाहिजे की म्हणजे तुमची एक अनालिसिस प्रोसेस असली पाहिजे की त्या म्युच्युअल फंड स्कीमने इंडेक्सला बीट केलंय की नाही. ओके. तुम्हाला सांगतो मेजॉरिटी ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड्स हे इंडेक्स फंडला बीट नाही करू शकत. ओके. ठीक आहे, मेजॉरिटी. सो दोज हू डोंट नो अबाउट इंडेक्स फंड, जस्ट टू गिव्ह एन आयडिया, मार्केटमध्ये भरपूर असे इंडायसेस आहेत, जसं की सेन्सेक्स, निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी मिड कॅप, निफ्टी स्मॉल कॅप वगैरे वगैरे. तर हे निफ्टी 50 मध्ये ज्या टॉप 50 कंपनीज आहेत त्या आहेत, आणि त्या 50 कंपनीज जो काही वेटेजनुसार रिटर्न्स देतील तो निफ्टी 50चा रिटर्न आहे. नक्कीच. तर एखादा जर लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे तर बऱ्याचदा लार्ज कॅप म्युच्युअल फंडचा टार्गेट असतो, त्याचा बेंचमार्क जनरली निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स असतो. त्याचा टार्गेट तो आहे की त्याला बीट करायचा आहे. बीट करायचं. पण तो जर बीट नाही करू शकला तर पॉईंट नाही. कारण जे ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड्स आहेत, जे ते प्रॉपर फंड मॅनेजर्स लागतात, दे चार्ज यू मोर. करेक्ट. ठीक आहे, त्यांची जी कमिशन आहे किंवा त्याला एक्सपेन्स रेशो आपण म्हणतो तो जास्त असतो. इंडेक्स फंड मध्ये हा भरपूर कमी असतो. इंडेक्स फंड मध्ये काय की मॅनेजर लागत नाही. 50 कंपन्यांचे जे रिटर्न्स आहेत ते तुमचे रिटर्न्स आहेत. करेक्ट. निफ्टी मिड कॅप 150 मध्ये त्या 150 कंपनीजचे वेटेजनुसार जे रिटर्न्स आहेत ते तुमचे रिटर्न्स आहेत. फंड मॅनेजरची गरज नाही. करेक्ट. तर तिथे मग जो एक्सपेन्स रेशो आहे तो कमी असतो इंडेक्समध्ये. ओके. त्यामुळे वॉरन बफेट वगैरे जे मोठमोठे इन्व्हेस्टर्स आहेत ते लोकांना सांगत राहतात की प्रिफर इंडेक्स फंड्स ॲज वेल. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही ना काही प्रमाणात इंडेक्स फंड पण ठेवा. तुमचा हा गोल असला पाहिजे की मी जर ऍक्टिव्ह म्युच्युअल फंडला, म्हणजे मेजॉरिटी जे म्युच्युअल फंड्स मध्ये आपण इन्व्हेस्ट करतो किंवा बघतो ते ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड्स आहेत. तुमचा हा टार्गेट असला पाहिजे की त्यांनी इंडेक्सला कंटिन्युअस पिरियडमध्ये बीट केलंय की नाही. ओके. आणि चांगल्या हँडसम मार्जिनने बीट केलंय की नाही. असं नाही की 0.5% किंवा 1%. ठीक आहे, तेवढं तर एक्स्ट्रा कमिशनच ते लावतात. सो इट शुड बी लाईक ऍटलिस्ट बाय 2.5% ऑर 2% ऍटलिस्ट असलं पाहिजे. तर ते, आणि असं नाही की 3 वर्षांमध्ये बीट केलं, 5 मध्ये नाही केलं, 7 मध्ये बीट केलं, 10 मध्ये नाही केलं. इट शुड बी अगेन कन्सिस्टंटली त्यांनी जो इंडेक्स आहे त्याला बीट केलं पाहिजे. शॉर्ट टर्म मध्ये नाही, मला वाटतं 3 वर्षांपासून तुम्हाला बघायला सुरुवात केली पाहिजे. सम पर्टिक्युलर टाइम ड्युरेशन. हा, मला वाटतं की 1 इयर इज नॉट अ गुड टाइम. मेनी पीपल स्टार्ट लुकिंग ॲट की 1 इयर, 3 इयर आणि तिथेच थांबतात. माझ्या मते 3 इयर पासून तुम्हाला सुरुवात केली पाहिजे, 7 इयर पर्यंत, 7 इयर पर्यंत थांबलं पाहिजे. अगेन व्हॅल्यू रिसर्च ऑनलाईन मध्ये तुम्हाला हे सगळे बेंचमार्क सोबत कंपॅरिझन तुम्हाला जर म्हणजे पॉसिबल यू कॅन ऑल्सो शो ऑन द स्क्रीन. तर तिथे म्युच्युअल फंडचे रिटर्न आणि बेंचमार्कचे रिटर्न्स असतात. सो यू कॅन इझिली कम्पेअर अँड चेक. सो आय मीन फॉर म्युच्युअल फंड आय जनरली प्रिफर दिस वेबसाईट व्हॅल्यू रिसर्च ऑनलाईन. खूप म्हणजे चांगल्या प्रकारे, थोडे ऍड्स वगैरे आहेत, बट त्या प्रकारचा डेटा दुसरे म्हणजे मला तरी मिळाला नाही. त्यामुळे आय यूज दॅट रिगरसली अँड यू कॅन ऑल्सो डू. आय मीन ह्या 2 गोष्टी जर बघितल्या तुम्ही तर बऱ्यापैकी तुमचं एक काम होऊन जाईल. आता जसं तू एक टर्म घेतली एक्सपेन्स रेशो, आणि बऱ्याचदा लोक गल्लत पण करतात. एक एक्सपेन्स रेशो असते टर्म. ओके. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेस आपण जर SIP आपली कट होते, जी मंथली आपण लावलेली असते, त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की सपोज 2000ची SIP आहे, तर आपल्याला तर 1998 रुपीज तुमचे अलॉट झाले, 2 रुपये ते जात आहेत कुठे काय. तर त्या 2 रुपयाचं लॉजिक आणि एक्सपेन्स रेशिओचं लॉजिक कसं कनेक्टेड आहे? ओके, तर 2 रुपयाचं लॉजिक मला एक्झॅक्टली माहिती नाही. मला वाटतं की मे बी युनिट्स त्यामध्ये येत मला माहिती नाही एक्झॅक्टली. मे बी एक्सपेन्स रेशो तर नाही आहे. ठीक आहे, हा पहिला पॉईंट तर एकदा क्वेश्चन म्हणून तू काढू शकतो, बिकॉज आय रिअली डोंट नो दॅट. ओके. एक्सपेन्स रेशो म्हणजे नेमकं काय आणि ते कसं वर्क करतं? ओके, बेसिकली सो दिस एक्सपेन्स रेशो इज लाईक एक कमिशन आहे. ओके. की आता तो ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड आहे किंवा कुठलीही म्युच्युअल फंड स्कीम आहे, तर म्युच्युअल फंड मॅनेजर आहे. मॅनेजरच्या खाली इक्विटी रिसर्चर असतात. ओके. ज्युनियर रिसर्चर, सिनियर रिसर्चर, आणि यांचं काम असतं की प्रॉपर चांगले शेअर्स किंवा स्टॉक्स किंवा कंपन्या शोधायच्या ज्यामध्ये तो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करेल. आता खर्चही भरपूर आहे इथे. बरोबर. ठीक आहे, की एक मार्केटिंग टीम असेल म्युच्युअल फंड विकायला, सेल्स टीम आहे. करेक्ट. तुमची सोशल मीडिया झाली, टीम झाली. त्यानंतर मेन म्हणजे फंड मॅनेजरची सॅलरी खूप जास्त, इक्विटी रिसर्च वाल्यांची सॅलरी खूप जास्त. हा एवढा खर्च आणि प्रॉफिट कंपनी बनवणार कुठं? तर फ्रीमध्ये तर या गोष्टी होत नाहीत. नक्कीच. तर ह्यांनी म्युच्युअल फंड्सने थोडं चांगलं डोकं चालवलं की आम्ही जर लोकांकडून इन्व्हेस्टमेंट घेतली आणि प्लस त्याच्यावर फीज मागितली, तर इंडियन लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की लोक देणार नाहीत आणि इन्व्हेस्टमेंट करणार नाही. करेक्ट. ऍक्च्युअली म्युच्युअल फंड इज अ व्हेरी गुड थिंग. आणि हा जो कन्सेप्ट त्यांनी आणला हा चांगला आणला, त्यामुळेच खूप सारे इन्व्हेस्टमेंट आपल्याला बघायला मिळते. तर हे लोक काय करतात की तुम्ही जे अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करतात ना, त्यातूनच तो पैसा ऑटोमॅटिक कट होतो. ओके. ते तुम्हाला कळत नाही कधी कट झाला, काय झाला तो. फॉर एक्झाम्पल, एखादा ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड आहे ज्याचा एक्सपेन्स रेशो आहे 1%. ओके. म्हणजे काय की 100 रुपयांमागे 1 रुपया तुमचा दरवर्षी डिडक्ट होतो. 1 लाख रुपये असतील तर 1000 रुपये, 1 कोटी असेल तर 1 लाख रुपये. पुढच्या वर्षी अगेन जी काय तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट असेल त्याचा 1%, जर त्यांचा एक्सपेन्स रेशो 1% असेल तर 1% डिडक्ट होईल, विच इज अ फी चार्ज बाय द म्युच्युअल फंड टू कव्हर देअर एक्सपेन्सेस. अँड ऑफकोर्स इट इज अ बिझनेस, सो दे विल ट्राय टू मेक प्रॉफिट आउट ऑफ इट. तर अशा प्रकारे एक सिम्पल प्रोव्हिजन त्यांनी केलं, आणि इट इज गुड फॉर
फॉर युजर्स ॲज वेल, की त्यांना सुद्धा झंझट नाही की फीज वेगळी भरायची, काय भरायची. आणि एक्सपेन्स रेशो सगळ्या गोष्टी सुद्धा प्रॅक्टिकली व्हिजिबल आहे. पण माझ्या मते काय आहे की भरपूर लोक असं करतात, म्हणजे एक रॉंग इन्फॉर्मेशन लोकांमध्ये आहे की कमी एक्सपेन्स रेशो म्हणजे चांगली गोष्ट आणि जास्त एक्सपेन्स रेशो म्हणजे खराब गोष्ट आहे. तर माझ्या मते काय आहे की जर एखादा म्युच्युअल फंड जास्त एक्सपेन्स रेशो घेतोय आणि खूप क्रेझी रिटर्न्स देतोय, जबरदस्त चांगले, तर मला नाही वाटत की तो जास्त एक्सपेन्स रेशो देण्यामध्ये, जास्त म्हणजे काय की 0.4% 0.5% जास्त गेला, अजून कायच घेणार. करेक्ट. तर जर तो जास्त घेऊन तुम्हाला एकदम छान आउटस्टँडिंग आणि हँडसम रिटर्न्स देतोय, तर मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम आहे. ओके. तर मला वाटतं की तो सुद्धा फॅक्टर तुम्ही बघितला पाहिजे, करेक्ट. की किती इंडेक्स फंडला किती मार्जिन बीट करत आहेत आणि एक्सपेन्स रेशो काय आहे. आता इंडेक्स फंड्स आहेत, तर इंडेक्स फंडचं काम काय आहे, फक्त ट्रॅक करा. करेक्ट. मग तिथे तुम्ही बघू शकता मे बी की एक्सपेन्स रेशो कमी तर हा बेटर. तिथे ट्रॅकिंग एरर नावाचा एक पॉईंट असतो की ओके. किती इफेक्टिव्हली तुम्ही त्या फंड्सच्या किंवा सेन्सेक्सच्या रिटर्न्सला ट्रॅक करताय किंवा निफ्टी 50च्या रिटर्न्सला ट्रॅक करताय. मे बी हे थोडं कॉम्प्लेक्स होऊ शकतं, म्हणून हा. मी जात नाही डिटेलमध्ये Correct. जास्त. पण फक्त म्हणजे याचा अर्थ असा नाही की एक्सपेन्स रेशो जास्त आहे म्हणजे तो म्युच्युअल फंड खराब आहे. तुम्ही हे पण बघितलं पाहिजे की कशा प्रकारचे रिटर्न्स त्यांनी दिले आहेत आणि ते जस्टिफाय करतायत का ते जास्त एक्सपेन्स रेशोला. आता जनरली दोन पुन्हा गोष्टी येतात एक्सपेन्स रेशो झाल्यानंतर. आता सपोज आपण डिसाईड करूया की माझा पूर्ण टाइम झाली SIPची, ओके, आणि आता मला रिटर्न काढायचं, म्हणजे माझं मॅच्युरिटी झाली आहे सपोज त्या हा. स्कीमची, सपोज असं धरूयात. तर त्याच्यात एक तर महागाईला ते कसं बीट करणार आहे, आणि सेकंड थिंग त्याचा काय टॅक्सेस इम्प्लिमेंट होणार आहे, आणि Okay. त्यावेळेस पण एक्सपेन्स रेशो त्या पर्सेंट पॉईंटमध्ये काढला जाणार का? जसं आता तू म्हणाल की आपण इयरली पण देणार आहोत, बरोबर. इयरली ते घेणार बरोबर आहे, बरोबर. पण मग ऍट द टाइम ऑफ मॅच्युरिटी कसं वर्क होणार आहे अमाऊंटवर बेसिकली? सो बेसिकली जो काही टॅक्सेस असतात ते नेट प्रॉफिटवर असतात तुमच्या. ओके. आणि इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जे टॅक्स प्रोव्हिजन आहे ती लॉंग टर्म शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट सारखीच आहे. ओके. करेक्ट. म्हणजे एका वर्षांपेक्षा कमीचं जर प्रॉफिट असेल तर त्यावर तुम्हाला आता सध्या आधी 15% होतं, आता 20%वर त्यांनी नेलंय काहीतरी STCG, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स. ओके. आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे एका वर्षांपेक्षा जास्त जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलाय आणि जो काही तुम्हाला प्रॉफिट होईल त्यावर तुम्हाला पहिल्या 1.25 लाखावर काहीही टॅक्स लागत नाही, आणि त्या 1.25 लाखाच्या वर जी अमाऊंट येईल त्यावर तुम्हाला 12.5%च्या हिशोबाने लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. Okay. त्यामुळे यामध्ये एक टॅक्स हार्वेस्टिंग नावाची एक गोष्ट आहे, ओके. ज्यामधून तुम्ही हे टॅक्स वाचवू शकता. म्हणजे दर फायनान्शियल इयरमध्ये 1.25 लाखाच्या आसपासचं प्रॉफिट बुक करून घ्यायचं. ओके. ठीक आहे. मग पुढच्या वर्षी अगेन ट्राय टू बुक द प्रॉफिट ऑफ 1.25 लाख. मे बी यू कॅन इन्व्हेस्ट दॅट अगेन. करेक्ट. इन न्यूज. हा, त्या स्कीम मध्ये पण इन्व्हेस्ट करा. प्रॉफिट बुक झाला, यू कॅन अगेन रिइन्व्हेस्ट दॅट. सो दॅट वे जो काही प्रॉफिट झालाय तो जर मेक शुअर करा की 1.24 किंवा 1.25 लाखचं प्रॉफिट जर झाला असेल तुम्हाला त्यापेक्षा जास्त, तर तेवढा तुम्ही बुक करायला पाहिजे, जेणेकरून तुमचा टॅक्स तुम्हाला लागणार नाही आणि टॅक्स वाचून जाईल. नाही तर होईल काय की तुम्ही तो तसाच ठेवला आणि दरवर्षी मग अक्युम्युलेट होऊन समजून घ्या 5 वर्षांनी 10 वर्षांनी 10 लाख रुपये झाला. करेक्ट. मग तुम्हाला आता काढायचं आहे, तर मग 1.25 लाखावर जी काही अमाऊंट येईल खूप मोठी, मग त्यावर तुम्हाला भरपूर टॅक्स पे करावा लागेल. आणि 1.25 लाख दर वर्षाला बुक करत गेले तर युअर टॅक्स लायबिलिटी विल बी व्हेरी व्हेरी लो. त्यामुळे काय की टॅक्स बुक करायचं आणि परत इन्व्हेस्टमेंट करायचं. अँड दिस इज अ लिगल, मी असं काही इलिगल वगैरे सांगत नाही. सो दिस इज ऍब्सोल्युटली लिगल अँड दिस इज व्हॉट यू कॅन डू. तर याला टॅक्स हार्वेस्टिंग म्हणतात टॅक्सच्या भाषेमध्ये. आणि अशा भरपूर, म्हणजे हे म्युच्युअल फंडमध्ये ही टेक्निक झाली, पण नॉर्मल पण भरपूर टेक्निक्स यामध्ये टॅक्स हार्वेस्टिंगच्या असतात, ज्याद्वारे तुम्ही लिगल पद्धतीने टॅक्स वाचवू शकता. तर म्युच्युअल फंडमध्ये ही एक गोष्ट आहे जी प्रत्येकाने करायला पाहिजे. आता अजून एक येतो की सपोज IT वाला एखादा व्यक्ती आहे, त्याचं लाखभर रुपये सॅलरी आहे असं आपण अज्युम करूयात, आणि त्यांनी सुरुवात केलेली असते, सुरुवात करताना 2,000-3,000 अशी सुरुवात केली असते, पण व्हॉट विल बी द मिनिमम अमाऊंट दे शुड इन्व्हेस्ट. आणि मग ते इन्व्हेस्ट करताना आता बऱ्याच लोक बोलतात की तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये डायव्हर्जन पाहिजे, खूप ठिकाणी वेगवेगळं पाहिजे. मग ते SIP मध्ये ते कसं डायव्हर्जन करू शकतात? माझ्या मते जे डायव्हर्सिफिकेशन आहे ते प्रत्येकाला म्हणजे करायलाच पाहिजे. ओके. आणि यामध्ये कसं आहे की मेनली काही कॅटेगरीज आहेत इक्विटीजच्या. ठीक आहे, की जे लोक इक्विटी मार्केट किंवा स्टॉक मार्केटला समजतात त्यांना माहिती आहे, पण बाकीच्यांसाठी मी एकदा क्विकली सांगून प्लीज. देतो की लार्ज कॅप इज अ कॅटेगरी. यामध्ये भारतातल्या ज्या सुरुवातीच्या मोठ्या 100 कंपनीज आहेत त्या लार्ज कॅपमध्ये येतात. ओके. त्यानंतरच्या 150 कंपनीज मिड कॅपमध्ये येतात. ओके. आणि त्यानंतरच्या 250 कंपनीज आपल्या याच्यामध्ये येतात, स्मॉल कॅपमध्ये येतात. अशा प्रकारे ज्या पहिल्या 500 कंपनीजमध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप होतात. त्यानंतरच्या ज्या भरपूर कंपनीज आहेत त्यांना काही पार्ट एक मायक्रो कॅप असतो, आणि मग त्यानंतर ज्या उरलेल्या कंपनीज ज्या आहेत त्यांना तुम्ही पेनी स्टॉक्स म्हणू शकता. तर अशा प्रकारे हे कॅटेगरायझेशन आहे. तर लार्ज कॅपमध्ये काय आहे की भरपूर अशा कंपनीज, समजा तुम्ही रिलायन्स घेतलं, HDFC बँक घेतलं, TCS घेतलं, इन्फोसिस घेतलं, सो दीज आर लाईक व्हेरी व्हेरी बिग कंपनीज.
दे आर सेफ, फायनान्शियली बॅकबोन, म्हणजे रिसेशन जरी आलं त्यांना एवढा फरक पडणार नाही बिकॉज दे हॅव लॉट ऑफ कॅश सरप्लस. पण एखादी जर एकदम छोटी कंपनी असेल, भरपूर छोट्या छोट्या कंपनीज आहेत, त्यांच्याकडे मे बी रिसेशन आलं किंवा खराब टाइम पिरियड आला तर मे बी सर्व्हाइव्ह करण्यासाठी तेवढा कॅश सरप्लस किंवा बाकी गोष्टी नसतात. त्यामुळे लार्ज कॅप कंपनीज आर कन्सिडर्ड टू बी व्हेरी व्हेरी सेफ. ओके. मिड कॅप आर मॉडरेटली सेफ, करेक्ट. स्मॉल कॅप आर रिस्की, मायक्रो कॅप आर व्हेरी रिस्की. व्हेरी. त्यामुळे काय की तुम्ही जर यंग असाल, बिलो 30, बिलो 35, बिलो 40 असाल, तर बिलो 30 असेल तर तुम्ही थोडं एक रिस्क घेऊ शकता. तुमचं मेजॉरिटी पोर्शन तुम्ही मिड कॅप मध्ये घेऊ शकता, थोडं स्मॉल कॅप आणि थोडं लार्ज कॅप मध्ये. आणि अजून तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची आहे, खूपच यंग आहात तुम्ही 20 ते 25च्या मध्ये, तर मे बी यू कॅन हॅव सम 70% अलोकेशन इन मिड कॅप अँड स्मॉल कॅप. करेक्ट. आणि उरलेलं बाकी लार्ज कॅप मध्ये. जर तुम्ही मग थोडं मिडल एज मध्ये आहात तर मग तुम्हाला मिड कॅप आणि लार्ज कॅप मध्ये जास्त असलं पाहिजे. आणि तुम्ही अबाव 50-55 आहात तर माझ्या मते लार्ज कॅप आणि म्हणजे टॉप 150 किंवा 200 कंपनीच्या बाहेर मग तुम्ही जायला नाही पाहिजे. ओके. तर अशा प्रकारच्या गोष्टींसाठी मग तुम्हाला वेगवेगळे म्युच्युअल फंड्स येतात. ठीक आहे, जसं निफ्टी 50 मध्ये टॉप 50 कव्हर होतात, करेक्ट. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये त्याच्यानंतरच्या 50 कव्हर 50 होतात, कव्हर होतात. निफ्टी मिड कॅप 150 मध्ये त्याच्या पुढच्या 150 कव्हर होतात, करेक्ट. आणि निफ्टी स्मॉल कॅप 250 मध्ये त्याच्यानंतर 250 कव्हर होतात. अशा 500 कंपनीज वेगवेगळ्या फंड्सद्वारे किंवा इंडेक्स फंड्सद्वारे तुम्ही घेऊ शकतो. घेऊ शकता आणि त्याला डायव्हर्सिफाय करू शकता. ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड्सचे पण ऑप्शन आहे तुमच्याकडे, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप जे आपण म्हणतो ना म्युच्युअल फंड्स, ते घेऊन तुम्ही प्रॉपरली त्यानुसार एक प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन करू शकता अकॉर्डिंग टू युअर रिस्क, की तुम्हाला किती रिस्क घ्यायची आहे, तुमचं एज काय आहे, किती डिपेंडन्सी आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीवरून तुम्ही करू शकता. आता मार्केटमध्ये अजून एक टर्म येते ती डेड फंड, म्हणजे तुम्हाला थोडे पैसे आहेत आणि तुम्ही ते 1 महिना 2 महिन्यासाठी पण इन्व्हेस्ट करू शकता. या रिलेटेड एक डेड फंड नावाची काही कन्सेप्ट आहे, ते काय आहेत? म्हणजे मला पण एक्झॅक्टली त्या गोष्टी माहिती नाही. डेट फंड मला माहिती नाही, पण जर तुम्ही प्रश्न घेतलाय की 1 महिना 2 महिन्यासाठी, तर लिक्विड फंड एक आहे. ओके. लिक्विड फंड मध्ये तुम्ही पैसे पार्क करू शकतात फॉर 1 मंथ, 2 मंथ्स, अप टू 3-4 मंथ्स. ओके. 7-8 महिन्यांसाठी आहे तर शॉर्ट टर्म डेट फंड आहे, बिलो 1 इयर साठी, तिथे तुम्ही पैसे पार्क करू शकता. 7-8 दिवसांसाठी करायचंय, 5-6 दिवसांसाठी करायचंय, 3-4 दिवसांसाठी पण तसंही करतात. तर त्यासाठी ओव्हरनाईट फंड्स आहेत. भरपूर कंपनीज आहेत. समजा TCS आहे, तर TCS युजेस अल्ट्रा ओव्हरनाईट फंड्स लॉट. काय करतात ते, की फ्रायडे आणि मंडेला पैशांची एवढी गरज नसते, म्हणजे फ्रायडेला ऑफिस बंद होतं, करेक्ट संध्याकाळी, मग सरळ सोमवारी उघडेल, शनिवार रविवार पैसा पडलेला आहे, सो दे पुट दॅट मनी फॉर कपल ऑफ डेज टू 3 days इन द ओव्हरनाईट फंड अँड मेक मनी आउट ऑफ इट. त्याच्यातून कसे मनी जनरेट होतात किंवा कसं त्याच्यावर रिटर्न्स असतात, काय असतं? सो आता बऱ्याचदा असं असतं की ही जे डेट फंड्स असतात यांची वेगवेगळी यूज केसेस आहेत. ओके. बऱ्याचदा बँक्सला टेम्पररी बेसिसवर पैसे पाहिजे असतात, ठीक आहे, किंवा तुमचे ट्रेजरी बिल्स असतात, त्याला TB म्हणतात, ते शॉर्ट कमी ड्युरेशनचे पण असतात, 21 दिवसांचे असतात, 90 दिवसांचे असतात, म्हणजे तर असे छोटे छोटे गॅप्सचे तुमचे ट्रेजरी बिल्स किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात ज्यामध्ये रिस्क ही नाही सारखी असते, दे आर व्हेरी शॉर्ट ड्युरेशन. मग तिथे तुमचा पैसा हा शॉर्ट टर्मसाठी पार्क केला जातो आणि त्यातून तुम्हाला जो आहे तो रिटर्न मिळत राहतो. ओके. आता अजून याच्यासोबत एक येतं की असेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत, त्या बऱ्याचदा आजकाल आपल्याला दिसतं सोशल मीडियावर काही पण दावे करतात, तर कुठले ते असू शकतात आणि त्याला आपण कसं अवॉइड केलं पाहिजे बेसिकली? मला वाटतं की हेच परफॉर्मन्स जर तुम्ही चेक केली फंड मॅनेजरची, ओके. त्यांचा जर बेंचमार्क वगैरे केला तर व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. म्हणायला कोणी काही म्हणेल, जनरली असं होतं की 2 ते 3 वर्ष कोणी चांगलं परफॉर्म करताना सांगतं की आम्ही खूप काही केलं, छान केलं. करेक्ट. पण ते लॉंग टर्म एक चेक करणं गरजेचं आहे आणि एक स्वतःचं अनालिसिस असणं गरजेचं आहे. भारतामध्ये मेजॉरिटी फ्रॉड्स यामुळेच होतात की कोणीतरी काहीतरी म्हटलं, लोक विश्वास करतात आणि लोक अजून विश्वास जास्त तेव्हा करतात जेव्हा त्यांचे शेजारी किंवा ओळखीचे लोक म्हणतात की नाही 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 हे तर बरोबर आहे. तर मला वाटतं की इन्व्हेस्टर आणि इन्व्हेस्टमेंट इज अ लोनली जर्नी, इज अ कम्प्लिटली लोनली जर्नी. तुम्हाला तुमचे डिसिजन्स घ्यावे लागतील जे जगाच्या विपरीत आणि वेगळे असू शकतात. ओके. त्यामुळे जर तुम्हाला एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनायचं आहे आणि तुम्हाला जगासारखं पण चालायचं आहे, दोन्ही गोष्टी पॉसिबल नाहीये, तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल, कारण मेजॉरिटी लोक प्रॉपर प्रकारे इन्व्हेस्टमेंट करत नाही. त्यामुळे वॉरन बफेट सिम्पली सांगतात की बी फिअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी अँड बी ग्रीडी वेन अदर्स आर फिअरफुल. म्हणजे लालची बना जेव्हा लोक घाबरलेली असतात, म्हणजे जेव्हा लोक शेअर सेल करतात किंवा म्युच्युअल फंड सेल करतात तेव्हा तुम्ही बाय करा. सो व्हाईस वर्सा, लोकांच्या अपोजिट तुम्हाला चालवावं लागेल. ठीक आहे, तुमचा रस्ता हा वेगळा राहील, ठीक आहे, आणि हर्ड मेंटॅलिटी पासून तुम्हाला दूर राहावं लागेल. तर ह्या गोष्टी आहेत. मला वाटतं की कोण काय म्हणतंय यावर लक्ष देण्यापेक्षा जर तुम्ही तुमचा प्रॉपर रिसर्च केला, दॅट वुड बी बेटर. अँड ॲट द सेम टाइम तुम्हाला नेहमी म्हणजे बऱ्याच असंही वाटेल की हे जग वेगळं करतंय आपल्यापेक्षा आणि आपण वेगळं आहे. सो यू नीड टू अंडरस्टँड दॅट की जर तुम्हाला असं वाटेल मी काही वेगळं करतो, हाय चान्सेस यू आर ऑन अ राईट ट्रॅक.
ओके. रादर दॅन एक कम्फर्ट आपल्याला मिळतो की माझा नातेवाईकी करतोय, शेजारी करतोय. बरेच जण असे असतात ना स्कीम्स वगैरे, पॉन्झी स्कीम्स. याच्या काकाने टाकले, त्याच्या मावशीने पण टाकले, Correct, आपण correct. त्यांना मिळतात 8 महिन्यांपासून, आपल्यालाही मिळतील, आपण पण टाकूया, Correct. कशी बुडतात मग. तर यू कॅन कव्हर दॅट टेरेसा केस एज वेल. आता जी रिसेंट झालं. हा प्लीज. मग ते हे काय लोक काय करतात, आता हे पॉन्झी स्कीम चालवणारे त्यामध्ये रेफर अँड अर्न पण आणतात. नातेवाईकांना जोडा, मग तुम्हाला अजून जास्त रिटर्न मिळेल. नक्कीच. आता घेणाऱ्यांना माहिती नाही ना की नातेवाईक का फोर्स करतोय. करेक्ट करेक्ट. जो कधी विचारत नाही तो अचानक येऊन जर तुम्हाला सांगतो तो तुमच्या फायद्यासाठी नाही, तर त्यांच्या फायद्यासाठी आहे बऱ्याचदा. ओके. तर अशा प्रकारचे जे स्कीम असतात, क्विक रिटर्न्स पासून दूर राहणं गरजेचं आहे. तुम्हाला एकदा स्टॉक मार्केट कसं चालतं ना हे समजणं सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. नक्कीच. भारतामध्ये मेजॉरिटी लोक 90% पीपल डोंट अंडरस्टँड हाऊ स्टॉक मार्केट वर्क्स. करेक्ट. त्यामुळे जर त्यांना एखादा माणूस येऊन सांगतो की आम्ही पैसे स्टॉक मार्केटमध्ये टाकतो आणि आम्ही तुम्हाला 6 महिन्याला 100% रिटर्न देऊ, आम्हाला 200% भेटतात स्वतः, त्यातले 100 आम्ही तुम्हाला देऊ, लोक विश्वास करतात. पण ऍक्च्युअली कसं आहे की जर तुम्ही ऍक्च्युअल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला कळेल की 20 ते 25% रिटर्न वर्षाला कमवणे इज ऑल्सो व्हेरी टफ. राईट राईट. वॉरन बफेट यांचा जो CAGR आहे, कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न्स, तो जवळपास 20 ते 21% आहे. करेक्ट. सेम थिंग फॉर मिस्टर झुंझुनवाला, सेम थिंग फॉर मोस्ट ऑफ द इन्व्हेस्टर्स. 20% 22% म्हणजे व्हेरी टफ. राईट. त्या स्पीडने एखादी कंपनी ग्रो करते हे टफ आहे. ओके. आणि त्याच्यात तुम्हाला 200% कुठून मिळणार आहे? हा, आता TCS आहे, 15 वर्षांपूर्वी ग्रो करायची 18%, 20%, सध्या 10%, 12% खूप छान ग्रोथ आहे त्यांच्यासाठी. 20% नाही सस्टेन करत आहे. नक्कीच. सो इफ यू इन्व्हेस्ट इन TCS यू वोंट गेट 20% रिटर्न्स. करेक्ट. बिकॉज द स्टॉक ऑर द कंपनी इटसेल्फ इज ग्रोइंग ॲट द स्पीड ऑफ 11 to 12%. ओके. मग जी कंपनीची ग्रोथ राहील तशा प्रकारचे रिटर्न्स तुम्हाला एक्सपेक्ट करावे लागतील. आणि 20% ग्रो करणं किंवा 25% ग्रो करणं खूप लॉंग टर्म साठी इज नॉट व्हेरी इझी. त्यामुळे जर तुम्हाला 20-25% मिळत असेल तर दे आर व्हेरी गुड रिटर्न्स. अँड दे आर FD पेक्षा कितीतरी पटीने ते चांगले आहे. तुम्हाला ते सुद्धा बघायला लागेल. आता तुम्ही जर एकदम शॉर्ट टर्म मध्ये जाल की नाही मला लगेच पैसे डबल करायचे तर तुम्ही मोर ऑर लेस कोणीतरी तुम्हाला फसवेल आणि प्रॉब्लेम होतील. तर हे ऍक्च्युअल रियालिटी तुम्हाला समजावी लागेल. एकदम झटपट पैसा असं काही गोष्ट नाहीये. ऍक्टिव्ह मनी मधून तुम्ही ते कमवू शकता, इन्व्हेस्टमेंट मधून तर नाही. पण तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करत आहात, बिझनेस करता, तिथे मेहनत करून तुम्ही पटापट ग्रो करू शकता. पण इन्व्हेस्टिंग मध्ये 20-25 इज कन्सिडर ॲज अ व्हेरी गुड रिटर्न्स. ओके. आता 50 सांगणारे पण सांगतील माझ्याऐवजी, ऐकणाऱ्यांना खूप चांगलं वाटेल, बट इन रियालिटी इट डझंट हॅपन. ओके. सो रियालिटी इज बेटर मोस्ट ऑफ द टाइम. तो तुमचा हा गोल असला पाहिजे की हाऊ टू विन दॅट स्लॅब ऑफ 20 to 25%. आणि असं नाही की तुम्ही बीट नाही करू शकत, करू शकता. आणि केलं तर मग खूप एक चांगल्या प्रकारचा एक कोर्पस तुमच्यासाठी जनरेट होऊन जाईल जर तुम्ही कन्सिस्टंट बेसिसवर. मी 20 ते 25% 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी नाही म्हणत आहे. आय एम टॉकिंग अबाउट 10 to 20 इयर्स. आणि ते जर कोणी करू शकलं तर मग त्यापेक्षा बेस्ट काही नाही. पण आता अजून एक याच्यात येते गोष्ट, हे बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे त्यांच्यासाठी ज्यांचे सॅलरीज खूप हाय आहेत, पण ज्यांचं कमी सॅलरीज आहेत, त्यांचं उत्पन्न कमी आहे, त्यांनी कसं करावं? कारण मग ते लोक जनरली अशीच लोक ह्याच्यात फसतात की ज्यांचं उत्पन्न कमी आहे, मग त्यांना वाटतं की आपण थोडंसं द्यावं आणि आपल्याला लगेच रिटर्न व्हावेत किंवा डबल रिटर्न व्हावेत. मग त्यांच्यासाठी काही बेसिक आहेत का किंवा काही गोल पर्स्पेक्टिव्ह SIP करू शकतात का ते, जेणेकरून त्यांचे काही गोल पण फुलफिल होतील आणि त्यांचे पैसे सेफ राहतील? बरोबर. आता हे जसं तुम्ही म्हटलं की एक मिडल क्लास म्हणा किंवा भरपूर लोक असे आहेत जे याचा बळी पडतात कारण त्यांना क्विक मनी पाहिजे असतो. यासाठी एक बेसिक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल की देर इज नो सच थिंग ॲज गेट रिच क्विक. ओके. की झटपट श्रीमंती असं काही नाहीये. त्यामध्ये तुम्ही फसाल म्हणजे फसाल 100%. आता भरपूर लोक येतात, आम्ही तुम्हाला एवढे रिटर्न देऊ. अरे बाबा, बँक तुम्हाला 10 ते 11% देते व्याज. करेक्ट. तुम्ही 10-11 किंवा 15% घ्या. तुम्हाला जर मिळतात खरंच 6 महिन्याला 100%, तुम्ही बँकेकडून 15% घ्या. 100% कमवा, उरलेले 85 तुम्हाला ठेवा, 15% बँकेला द्या. लोकांना जास्त रिटर्न्स देऊन मग ते एवढं करण्याची गरज नाही. राईट. पण मग ते काय की फसवण्याचा एक प्रकार असतो. आता इकडे पण झालं पॉन्झी स्कीम मध्ये टोरेसच्या. तर समजण्यासारखी गोष्ट हेच आहे की एक सामान्य माणसाला हे समजावं लागेल की स्टॉक मार्केट एक्झॅक्टली चालतं कसं. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, किती रिटर्न्स, कशा प्रकारे कंपनीज वाढतात, त्याची जर तुम्हाला अंडरस्टँडिंग नसेल तर मग कोणी येऊन तुम्हाला मूर्ख बनवू शकतं. त्यामुळे फायनान्शियल लिटरसीची गरज आहे. भारतामध्ये जी नॉर्मल लिटरसी आहे, काय शैक्षणिक दर जे काय म्हणतात, तो 77% आहे ओव्हरऑल. पण आर्थिक साक्षरता जर बघितली तर ती फक्त 27% आहे, 27%. त्यामुळे ते नसल्यामुळे त्या गोष्टींचा फायदा. मी तुम्हाला सांगतो की आता पण या टायमाला बसलोय, सध्या भारतामध्ये मोर दॅन 1000 पॉन्झी स्कीम्स चालू आहेत. नक्कीच नक्कीच. ना, तुमच्यापैकी भरपूर लोक बघत असेल तर तुमच्यापैकी कोणी ना कोणी बघितलं असेल. यू कॅन ऑल्सो कमेंट डाऊन तुमच्या आसपास कुठली चालू आहे. आणि यामध्ये काही कंट्रोल नाही आहे. ठीक आहे की ज्यांनी केले त्यांना काही अशी काही स्ट्रॉंग पनिशमेंट झालेली नाहीये. त्यामुळे ते थांबण्याचं काही नाव घेत नाहीये.
पटापट त्यामुळे त्यांची संख्या वाढत चालली. त्यामुळे तुम्हाला स्वतः साक्षर बनावं लागेल. दॅट इज ओनली वे. आणि तुम्हाला समजून घ्यावं लागेल की असं झटपट श्रीमंती सारखं काही नाहीये. तुम्हाला ऍक्टिव्ह कामं करून जास्त रिटर्न्स कमवावे लागतील आणि मग तो पैसा मग इकडे इन्व्हेस्ट करून यू कॅन एक्सपेक्ट between 12 to 20% of the returns depending on the kind of risk that you are willing to take and कुठल्या स्कीम मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. आता जसं आपण बोलतोय SIP मध्ये लॉंग टर्म मध्ये आपल्याला छान रिटर्न मिळते, पण मला शॉर्ट टर्म मध्ये पैसे हवे. त्याच्यासाठी तू एक सांगितलं की जसं आपण मंथली म्हणजे इयरली काढू शकतो, बरोबर. 1.25 लाखापर्यंत. पण त्याच्यापेक्षा मला शॉर्ट टर्म मध्ये थोडेसे पैशांची गरज आहे आणि मला दिसतं की तिथे माझे छान रिटर्न झाले, पण मला काही कारणास्तव ती बंद करावी लागते. तर इन्स्टेड ऑफ दॅट आपण काय करू शकतो? आणि जर अशी मध्ये बंद केलं असेल तर टॅक्सेशन आणि बाकीच्या कुठल्या गोष्टींवर इम्पॅक्ट होतो का? नाही, ऑफकोर्स आय थिंक हे जे इक्विटी म्युच्युअल फंड आहे शॉर्ट टर्म साठी नाहीच आहे. Okay. जर तुम्ही केले तर तुम्हाला भरपूर म्युच्युअल फंड एक्झिट लोड सुद्धा लावतात 1%चा. तो एक फाईन आहे ओके. की तुम्ही 1 वर्षाच्या आधी काढताय तुम्हाला फाईन भरावा लागेल 1%. तोही ऑटोमॅटिक डिडक्ट होतो, तुम्हाला कळणार नाही. पण म्युच्युअल फंडच्या डिटेल्स मध्ये जर तुम्ही वाचल तर भरपूर तुम्हाला एक्झिट लोड नावाची गोष्ट दिसेल. तर मग यासाठी एक अजून डेटा पण आहे. एक डेटा असा सांगतो की ज्या लोकांनी फायनान्शियल ऍडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट केली आहे दे टेंड टू स्टे इन्व्हेस्टेड फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. ओके. पण जे स्वतः इन्व्हेस्ट करतात आणि नवीन पण असतात वगैरे तर ते लगेच पैसे काढतात. काही असं झालं अर्जंट पैसे लागले काढा. करेक्ट. तो जो डिस्ट्रीब्युटर आहे तो लवकर पैसे काढू देत नाही, कारण एकतर त्याचं कमिशन सुद्धा लिंक असतं त्या गोष्टीशी. करेक्ट. आणि भरपूरदा म्हणजे जे काही चांगले ऍडवायझर आहेत त्यांनाही वाटतं की ह्यांचा जो गोल आहे तो पूर्ण झाला पाहिजे. व्हॉट एव्हर गोल, टू बिल्ड अ बंगलो, टू क्रिएट अ फंड फॉर रिटायरमेंट, किंवा कोणाचं लग्न करायचं असेल, गाडी घ्यायची असेल, तर तो कम्प्लीट झाल्याशिवाय मग तो लवकर काढू देत नाही. आणि जेव्हा सगळं आपल्या हातात असतं मग ते काही एक सामान्य माणूस असं असते की हा त्याला लगेच दिसतो अरे एक नवीन फोन आलाय किंवा टीव्ही घ्यायचा आहे, पैसे कमी पडतात, हा म्युच्युअल फंड मध्ये आहेत, काढा आणि टाका. ओके. करेक्ट. तर या प्रकारच्या गोष्टी होतात. त्यामुळे काय की तो एक तुमच्याकडे कंट्रोल असला पाहिजे की व्हॉट एव्हर अमाऊंट यू आर इन्व्हेस्टिंग, जो तुम्ही गोल सेट केलाय तो झाल्याशिवाय त्याला काढायचाच नाही. ओके. नाहीतर मग काही अर्थ नाही इन्व्हेस्टमेंट करून. आणि शॉर्ट टर्म साठी तर बिलकुल नाही आहे. तुम्हाला अजून STCG द्यावं लागेल 20% प्रॉफिटवर, ओके. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स, जो काही 1 वर्षांपेक्षा कमी टाइम मध्ये जो काही प्रॉफिट होईल तो. Correct. तर तुमच्यासाठी इट वुड बी अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह अफेअर. त्यामुळे अवॉइड करण्यासाठी इक्विटीमध्ये जर तुमचं शॉर्ट टर्म साठीच असेल की माझ्याकडे पैसे तर शॉर्ट टर्म डेट फंड किंवा मी जे फंड सांगितले डेट कॅटेगरीमध्ये टाइम ड्युरेशन नुसार त्यामध्ये तुम्ही टाका. इक्विटी जात आहात तर लॉंग टर्म गोल एक डिसाईड करा, त्यासाठी करा आणि पैसे काढू नका. मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे ठीक आहे एखादी स्कीम नाही चांगली परफॉर्म करते तिथून दुसरीकडे जायचं, दॅट इज फाईन, बट डोंट विड्रॉ द मनी कम्प्लिटली अँड यूज इट फॉर हे खरेदी करायचंय ते खरेदी करायचंय. एकदम प्रॉपर गोल सेट करा आणि गोल अचीव्ह करा. आता अजून एक येतं, SIP आपण केली आहे सपोज, पण महागाई पण तशी 7% वाढते, मग आपली SIP तशी वाढली पाहिजे का? काही लोकांची ती वाढत नाही आणि मग कुठेतरी जाऊन तुमचे रिटर्न्स आणि महागाई इक्वल होतं, मग ते कसं मॅनेज करावं बेसिकली? आता बघा, सरकारचा महागाईचा दर जो आहे 60% आहे, पण ऍक्च्युअल मध्ये ती जास्त आहे. करेक्ट. कारण जरूर नाही की एक्झॅक्टली ज्या सरकारने ज्या ज्या गोष्टी मेजर केल्या आहेत त्याच प्रमाणात आपण युज करतो. बरोबर. एज्युकेशन मध्ये आपला भरपूर खर्च जातो, मेडिकल मध्ये भरपूर खर्च जातो. एज्युकेशन मध्ये तुम्ही बघाल तर इन्फ्लेशन रेट इज क्लोज टू 15%, मेडिकल मध्ये इज क्लोज टू 14%. एज्युकेशन मी तरी कन्झर्वेटिव्ह एस्टिमेट घेतोय 15%, त्यापेक्षा ऍक्च्युअली जास्त आहे. लहान मुलांच्या फीस बघा, लहान लहानमध्ये 1-1 लाख रुपये फी आहेत मेट्रो सिटीत. छोट्या छोट्या सिटीमध्ये पण तेच ट्रेंड सुरू झालाय. ठीक आहे. आणि प्रायमरी स्कूललाच मेनली म्हणजे अवाढव्य फीज लावणं. मेडिकलमध्ये कुठे नेलं, तुम्हाला ऑपरेशन नाही झालं, थोडं ऍडमिट जरी केलं तरी लगेच 60-70 हजार येतच. ICU मध्ये नेलं किंवा इकडे तिकडे टाकलं, 2-3 दिवस सांभाळलं अँड देन यू लूज अ लॉट ऑफ मनी देअर. तर ह्या प्रकारच्या गोष्टी भरपूर प्रमाणात चालू आहे. ओके. तर माझ्या मते इन्फ्लेशन वगैरे 60% जे तुम्ही 10% अझ्युम करा आणि दरवर्षी तुमची जी SIP आहे तिला ऍटलिस्ट 10 ते 15% वाढवा. ओके. म्हणजे तुमची सॅलरी समजा 20% वाढली तर 20% तुमची SIP पण वाढवा. ठीक आहे. सॅलरी तुमची 25% वाढली तर SIP सुद्धा 25%. त्याला स्टेप अप SIP म्हणतात. वाढवत राहायची दरवर्षी. सेम फंड मध्ये वाढवत. हा, सेम फंड मध्ये. यू कॅन इन्क्रीज द अमाऊंट. एक अमाऊंट वाढवून ठेवायची तिथे फक्त. जी SIP अमाऊंट आहे, समजा आधी तुमची 10,000 असेल तर 12,000 करायची किंवा 11,000, जे काही तुम्हाला करायचं ते तुम्ही करू शकता. तर म्हणजे ते स्टेपअप करणं गरजेचं आहे. जशी तुमची इन्कम वाढली, अचानक तुम्हाला एखादा बोनस आला, दिवाळी बोनस आला कुठला, तर सगळं खर्च करण्याऐवजी 10% तुम्ही काढा बाजूला. 10% मी काही एक्स्ट्रीमली जास्त म्हणत नाहीये. तर अशा प्रकारे तुम्ही, माझं हे म्हणणं नाही की तुम्ही एकदम कंज्यूस होऊन जा आणि जीवन जगणं थांबवून द्या आणि एन्जॉय नका करू. सगळं करा,
लाईफ एकदाच मिळते आणि लाईफ इज ऑल अबाउट एक्सपिरियन्सेस. करेक्ट. ठीक आहे, एक्सपिरियन्ससाठीच आहेत. मग तुम्ही वाचवाल, मग कराल काय? म्हाताऱ्या वेगळं मग चालता येत नाही, पळता येत नाही आणि मग त्या वेळेत करणार काय? ठीक आहे. सर, सगळ्या गोष्टी जागी आहेत बरोबर, पण ऍट द सेम टाइम यू शुड ऑल्सो एन्जॉय द लाईफ. त्यामुळे सेव्हिंग करा, पण एवढी एक्स्ट्रीम सेव्हिंगच्या मागे जाऊ नका की मग तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल भरपूर गोष्टी. नाही, पिक्चर जात नाही मी बघायला, फिरायचं कुठलं व्हॅकेशन आहे तर ते आपण कॅन्सल करू आणि तो सुद्धा पैसा इन्व्हेस्ट करू. मला वाटतं की जे एन्जॉयमेंटच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा केल्या पाहिजे, पण एक छोटासा म्हणजे 10-20% सेव्हिंग सॅलरीमधून जे काही बोनस मिळतात त्यातून 10-20%. सो दॅट विल मेक यू क्रिएट अ व्हेरी बिग कॉर्पस. तर 10-20% म्हणायला छोटे आहेत, पण भरपूर एक मोठी अमाऊंट त्यातूनही बनून जाते. तर अशा प्रकारे छोटं छोटं तुम्ही सुरुवात करा, छोटी. कॉन्फिडन्स आला की जसं जमेल तुम्हाला तसं करा. आणि एखादा फंड असाही करा की जग फिरायचं आहे तुम्हाला, तर 7-8 वर्षांचा एक टाइमलाईन ठेवून किंवा 5 वर्षाची टाइमलाईन ठेवून त्यासाठी तुम्ही एखादा बिल्ड करा. तर असं नाही की फंड्स म्हणजे असेच असले पाहिजे जे ट्रॅडिशनली राहिले आहेत की जर तुमच्या बेसिक अन्न वस्त्र निवारा घर वगैरे सगळं झालंय, बाकी सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या, तर यू कॅन ऑल्सो क्रिएट फंड्स मॉडर्न याच्या हिशोबाने, आणि त्या सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे ज्याची जशी रिक्वायरमेंट आहे. म्हणजे प्रत्येकाची कसं आहे की असं नाही आहे की म्हणजे बऱ्याच लोक म्हणतात मी कुठली इन्व्हेस्टमेंट स्टाईल फॉलो करू, मी कुठली. तर माझं असं म्हणणं आहे की मला समजा व्हाईट कलर आवडतो, तर मी हे फोर्स नाही करू शकत सगळ्यांना की तुम्हाला व्हाईट कलर आवडलाच पाहिजे, तुम्ही व्हाईट कलरच घ्या. राईट. सो इट इज ऍब्सोल्युटली पर्सनल चॉईस. तुमची जी चॉईस आहे ती तुमची पर्सनल आहे, आणि मग त्यानुसार तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करा. म्हणजे गोल्स असतील त्यानुसार सिलेक्ट करा, किती सेव्ह करायचं ते सुद्धा तुमची पर्सनल चॉईस आहे. पण व्हॉट आय कॅन टेल इज लाईक की आय कॅन टेल यू की काय काय स्ट्रक्चर काय कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे. बाकी मग प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते, त्यानुसार मग करायला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याच्यावर आपण मगाशी पण बोललो थोडंसं, की मार्केट डाऊन झालं की लोक पॅनिक होतात. आणि काही लोक म्हणजे जे इन्व्हेस्टर आहेत किंवा जे तुमच्यासारखे लोक आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत दादा, ते लोक सांगतात की मार्केट डाऊन झाल्यावर गोल्डन अपॉर्च्युनिटी असते. बरोबर. हा विरोधाभास कसा असला पाहिजे? कारण मार्केट चालू बंद म्हणजे खराब असताना किंवा रेडमध्ये असताना SIP चालू ठेवण्याचे काय बेनिफिट्स होतात बेसिकली? हे बघा काय आहे ना की जेव्हा मार्केट पडतं तेव्हा कमी व्हॅल्युएशनवर तुम्हाला गोष्टी मिळतात. ओके. एक चांगला इन्व्हेस्टर कोण आहे? जो पार्लेजीच्या भावामध्ये हाईड अँड सीक विकत घेतो, ओके. तो एक चांगला इन्व्हेस्टर आहे. तर जेव्हा अंडर व्हॅल्यूड स्टॉक असतात तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे ऑपरेशन मिळतात की हाईड अँड सीक जो 10 रुपयाचा आहे तो 5 रुपयात मिळू शकतो तुम्हाला पार्लेजीच्या रेटमध्ये. आणि जेव्हा मार्केट एकदम हायला चाललं तर ओव्हर व्हॅल्यूड असतं, इनफॅक्ट एकदम टॉपला असतं. एव्हरीथिंग इज हंकी डोरी, मार्केट इज ग्रोईंग ग्रोईंग ग्रोईंग. प्रत्येकाला वाटतं की आतापर्यंत पैसा डबल झाला मागच्या एका वर्षात, अजून डबल होईल. अशा प्रकारे स्टॉक्समध्ये लोक एंटर करतात. मग अशा टायमाला होतं काय की म्हणजे जो काय म्हणू शकतो आपण, मग तिथे तुम्हाला हाईड अँड सीकच्या रेटमध्ये पार्लेजी भेटतो. पैसे तुमच्याकडून घेतले ते 10 रुपये भेटेल तुम्हाला पार्लेजी 5 रुपयांचा. तर हे ओव्हर व्हॅल्यू, हे व्हॅल्युएशनचा गेम आहे. यासाठी व्हॅल्युएशनची अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही, पण पॉईंट हाच आहे की जेव्हा मार्केट पडतं तेव्हा कमी व्हॅल्युएशनवर, स्वस्त व्हॅल्युएशनवर तुम्हाला कंपनीज मिळतात. त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. 2020 मध्ये कोरोनामध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, 2007-8 मध्ये क्रायसिसमध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, तर त्यांचे जर तुम्ही रिटर्न्स बघितले तुम्ही बघू शकता की दे मेक फार फार बेटर रिटर्न्स. ज्यांनी 2019 मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तेव्हा मार्केट बऱ्यापैकी चांगलं होतं, आणि ज्यांनी त्यांच्या नंतर इन्व्हेस्टमेंट केले 2020च्या डाऊनफॉलमध्ये, 2020 वाल्यांचे रिटर्न्स आतापर्यंत चांगले आहेत. इव्हन दो त्याच्या 1-2 वर्ष आधी लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले. तर असं आहे. मग ते इम्पॉर्टन्स आहे की, पण बरेच असं असतं की पीपल मूव्ह इन द हर्ड मेंटॅलिटी. ओके. बाजूचं जे करेल किंवा मार्केट पडलं ते पण घाबरून मग पैसे काढून घेतात. सो यू शुड सिम्पली डू द अपोजिट, अँड दॅट इज द केस. सगळ्यांनाच फायनान्शियली फ्रीडम हवंय. मग तुला असं वाटतं का दादा की SIPच्या माध्यमातून ते फायनान्शियल फ्रीडम मिळेल? हा, नक्कीच नक्कीच मिळेल. ओके. सो इक्विटी इज अ बिग ॲसेट क्लास. इट हॅज बिडन ऑल द सिमिलर ॲसेट क्लासेस. ओके. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल जे गोल्डचे रिटर्न्स बघा, बँक्सचे रिटर्न्स बघा, रिअल इस्टेटचे रिटर्न्स बघा, जो काही स्टँडर्ड त्यांचा बेंचमार्क आहे तुम्ही घ्या. तर इक्विटीजने त्यांना हँडसमली बीट केलंय. बऱ्याचदा लोकांना काय वाटतं इक्विटीज जस्ट सेन्सेक्स आणि निफ्टीचे रिटर्न्स. माझ्या मते तुम्ही जर यंग असाल तर तुम्हाला मिड कॅपचे रिटर्न्स बघायला पाहिजे. ओके. ठीक आहे. तर भरपूर लोकांना मिड कॅप, स्मॉल कॅप इंडेक्स यांच्याबद्दल माहिती नसतं. सो यू शुड हॅव अंडरस्टँडिंग ऑफ ऑल दिस थिंग. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुठल्या इंडेक्सेसशी कम्पेअर करत आहात, तुम्ही यंग आहात, तर मिड कॅप इंडेक्स शुड बी युअर बेंचमार्क इंडेक्स. त्याला तुम्हाला बीट करायला पाहिजे एनी हाऊ. कारण निफ्टी, सेन्सेक्स यांना खूप मोठ्या कंपनीज आहेत, त्या ऑलरेडी खूप मोठ्या झाल्या, त्यामुळे ते एवढे बेटर रिटर्न्स देत नाहीत. ते 12-13% त्यावर थांबून जातील. मिड कॅप मध्ये अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्या कंपनीज पुढे जाऊन अजून खूप मोठ्या होऊ शकतात.
तर त्या प्रकारे मग तुम्ही बघितलं तर बेटर राहील. तर ओव्हरऑल इक्विटी मार्केट हॅज लॉट मोर पोटेन्शियल. पुढच्या 20 वर्षात आहे, त्यानंतर पुढच्या जनरेशनसाठी असेल की नाही याची गॅरंटी नाही, ओके, पण कारण सध्या तेव्हा मग इकॉनॉमी भरपूर वाढलेली असेल. सध्या इट इज ग्रोईंग व्हेरी व्हेरी फास्ट. तर वी आर इन अ गोल्डन पिरियड. तर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं की ज्या घरगुती महिला आहेत त्यांना जर SIP स्टार्ट करायचे असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कसं ते करू शकतात? ते सुद्धा आता मी बघतो की आता किती नाही म्हटलं तरी आता माझी आई सुद्धा भिशी काढते. करेक्ट. हा, ठीक आहे. नक्कीच. तर आता भिशीचं मी स्कीम बघतो तर काही असा बेनिफिट नसतो. करेक्ट. ठीक आहे. 11 महिने पैसे टाका, 12व्या महिन्याला मग सगळं टोटल ते पैसे तुम्हाला एकसोबत वापरायला मिळतील. द ओनली थिंग इज यू मे गेट द मनी लकीली बाय लक, थोडा आधी यूज करायला मिळू शकतात. तेच एक आशा असते त्यांना. पण त्यामध्ये रिटर्न ऍज सच काही नसतं. नक्कीच. मग त्यामध्ये करा तुम्ही भिशी, नाही केलं तर मग आणखी तुमचे जे भिशी लीडर असतील ते कमेंट्स मध्ये आणखी बोलतील. करा तुम्ही कंटिन्यू, पण त्यातली थोडीफार अमाऊंट तुम्ही यू कॅन ऑल्सो इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स वेर यू विल गेट रिटर्न्स. बट अगेन डोंट लुक फॉर द रिटर्न्स फॉर 1 or 2 years. नक्कीच. 2-3 वर्षानंतर बघा, नाहीतर मग तुम्ही म्हणाला की तर निगेटिव्ह मध्ये चालले किंवा कमी रिटर्न्स आहे. सुरुवातीचे 1-2 वर्ष म्हणजे व्होलॅटिलिटी जास्त असते शॉर्ट टर्म मध्ये. लॉंग टर्म साठी जर तुम्ही कराल तर एकदम बिंदास तुम्ही करू शकता. आणि जेवढी जास्त अमाऊंट करता येईल केवढं. आजकाल भरपूर ऍप्स आहेत. ठीक आहे. मला त्यामध्ये त्याचं simply- यायचंच होतं ऍक्च्युली हा. की हे जे ऍप्स आहेत हम्म. बेसिकली ते तुम्हाला खूप ग्रीन साईड दाखवतात मला वाटतं प्रत्येक ह्याची, आणि माणूस त्याच्यात फसतो. कारण जसं आता खूप सारे मोठे मोठे ऍप्स आहेत किंवा नवीनही येत आहेत आणि मग ते कळत नाही की कुठला प्लॅटफॉर्म वापरा आणि कुठला बेस्ट प्लॅटफॉर्म बरोबर. त्या सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी. आणि तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मच्या बॅकएंड पण माहित नसतं की बरोबर काय डिझाईन आहे, कसं डेव्हलप आहे आणि बरोबर. काय झालंय. बरोबर. ऍक्च्युली तुमचे पैसे तर जात आहेत बँकेतून, मग ते योग्य त्या गोष्टींकडे जात आहेत. आणि शुअर शॉट असं काय आहेत का की हे ऍप तुम्ही वापरा, म्हणजे नॉट नेम बट स्टँडर्ड काही गोष्टी चेक करून ते ऍप वापरा, कारण त्यात पण खूप लोक भारतातले मला वाटतं टॉप 3-4 पैकी तुम्ही पिक केलेलं बेटर आहे, सेफ आहे. ओके. आणि म्हणजे त्यामध्ये नंबर 1 मध्ये जे चालू आहे, टॉप 3 मी तुम्हाला सांगतो विथ द Please. रँकिंग. सो ब्रोकिंग हाऊसेस जे आहेत ते भरपूर म्युच्युअल फंड येत आहेत. Correct. त्यामध्ये ग्रो आहे, झिरोदा आहे, एंजल वन आहे, त्यानंतर अजून 1-2 आहेत, त्यानंतर अपस्टॉक्स वगैरे आहे. सो यामध्ये ट्रस्टेड फॅक्टर्स तुम्ही बघू शकता. फॉर एक्झाम्पल अपस्टॉक्स इज बॅक्ड बाय रतन टाटा, एंजल वन इज पब्लिकली लिस्टेड कंपनी, झिरोदा इज सेल्फ फंडेड अँड व्हेरी बिग कंपनी, Correct. ग्रो इज ऑल्सो कमिंग अप विथ द IPO. चारही कंपनीची रेप्युटेशन चांगली आहे. तर तुम्ही बघू शकता आता तुम्हाला कुठलं चांगलं वाटतं, सोपं वाटतं. यू कॅन ऑल्सो ट्राय अँड यू कॅन ऑल्सो मल्टिपल अकाउंट्स. Correct. यू कॅन ओपन मल्टिपल अकाउंट. असं नाही की एका ठिकाणीच. तुम्हाला जे बेटर वाटतं मग त्यानुसार तुमची चॉईस आहे की तुम्हाला कुठलं Correct. युजर फेस मी आय कांट Of हा. तर हे तुम्ही बघू शकता. आणि दुसरी गोष्ट काय आहे की जे म्युच्युअल फंड्स असतात जे तुम्ही खरेदी करता, भरपूर लोकांना वाटतं ऍप बंद झालं तर काय होईल? हा, कारण इज अ प्रायव्हेटली ओन कंपनी. करेक्ट. तर काही नाही होत, कारण तुमचे जे म्युच्युअल फंड्स असतात ना ते तुमचे रजिस्ट्रारकडे स्टोअर असतात, Correct. डिपॉझिटरी असतात त्यांच्याकडे स्टोअर असतात. त्यामुळे म्हणजे भरपूरदा या केसमध्ये जे म्युच्युअल फंड कंपनीज आहे, समजा SBI म्युच्युअल फंड आहे किंवा ऍक्सिस आहे किंवा पराग पारिक आहे, तर यांच्याकडेच मोर ऑर लेस स्टोअर असतात. हे जे मिडलमॅन आहेत, ब्रोकिंग ऍप्स किंवा म्युच्युअल फंड आहेत, यांचं काम फक्त बाईंग आणि सेलिंग करून द्यायचं. ओके. सो डोंट होल्ड एनी अदर रोल. ओके. तर म्हणजे ते बंदही झाले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. तुमच्याकडे एक DPID किंवा म्युच्युअल फंड युनिट डिटेल्स असतात. ते डिटेल्स ईमेलवर तुमच्या येतात. म्युच्युअल फंड खरेदी केल्यानंतर ती रिसिप्ट तुम्ही ठेवली तर यू कॅन क्लेम. समजा ती कंपनी बंद जरी झाली तरी तुम्ही क्लेम करू शकता तुमचे. Correct. एवढी सेफ आहे. सेम थिंग शेअर्स मध्ये पण असतं. डीमॅट अकाउंट मध्ये डिपॉझिटरी CDSL आणि NSDL मध्ये शेअर्स तुमचे स्टोअर होतात. ब्रोकर पळून जरी गेला तरी CDSL आणि NSDL मध्ये जाऊन तुमचे तुमचे- शेअर्स मिळू शकता. आता अजून एक गोष्ट येते की आपण प्रत्येक वेळेस युनिट म्हणजे आपला इन्स्टॉलमेंट गेल्यानंतर बरेचसे मेल येतात किंवा बरेचसे मेल स्टेटमेंट येतात, पण बऱ्याचदा असं होतं की ते मेल स्टेटमेंट इग्नोर होतात. हा. मग कुठले स्टेटमेंट किंवा SIP चे रिलेटेड असतील ते वाचलेच पाहिजेत की ऍटलीस्ट त्याच्यातून तुम्ही एकदा गो थ्रू केलं पाहिजे. असे कुठले काही स्पेसिफिक स्टेटमेंट असतात की yearly? स्टेटमेंट्स खूप मोठे येतात. SID एक असतं Correct. आणि एक SAI असतं. ओके. तर SID आणि SAI दोन्ही तुम्ही बघू शकता, पण ते खूप मोठे असतात. त्यामध्ये नक्की. बेंचमार्क काय आहे, किती रिस्क तो घेणार आहे, त्या फंडचा टार्गेट काय, ऑब्जेक्टिव्ह काय ते असतं. पण मला वाटतं की बेसिक म्युच्युअल फंड ऍपमध्ये किंवा व्हॅल्यू रिसर्च ऑनलाईनवर तुम्हाला या बेसिक गोष्टी ओव्हरव्ह्यू वगैरे बघायला मिळतील की फंडचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कोणाला बीट करायचं आहे, किती रिस्की आहे, रिस्क किती घेणार आहेत, लो रिस्क घेणार आहेत, मिडियम रिस्क आहे की हाय रिस्क आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. वरवर जरी बघितल्या तरी ओके आहे. म्युच्युअल फंडमध्ये काय आहे ना की फंड मॅनेजर्स रोल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तो पिक करणार आहे. बट व्हेन इट कम्स टू स्टॉक्स देन अनालिसिस तुमचा भरपूर पटीने वाढतो. पण इथे थोडं म्युच्युअल फंड्समध्ये कम्पॅरेटिव्हली सोपं आणि थोडं सेफ आहे. मग जर फंड मॅनेजर चेंज झाला तर तुम्ही पण फंड चेंज करायला हवेत का? कारण बऱ्याच लोकांची ही पण गोष्ट असते की आता माझा फंड मॅनेजर चेंज झालाय किंवा काही गोष्टींनी आणि कंपनी सोडली तर आता माझ्या फंडचं काय होणार आहे किंवा कसं होणार आहे.
अशा वेळेस काय करायचं आणि ते पॅनिक होतात आणि तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड बघू शकता ओके त्या कोचचा. परत नवीन आलेलं हा, नवीन आलेल्या कोचचा की म्हणजे सॉरी फंड मॅनेजर असेल. आता क्रिकेटमध्ये पण असं असतं की अचानक कोच वगैरे बदलून जातो. करेक्ट सो समजा राहुल द्रविड आहे, तर राहुल द्रविडचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला होता. अंडर-19 जिंकवली होती. करेक्ट त्यानंतर मग वेन ही स्टार्टेड कोचिंग इंडियन टीम, ओडीआय मध्ये पण आपण फायनलमध्ये गेलो आणि 2020 वर्ल्ड कप पण जिंकलो. तर बाकी कोचेस जे आलेत म्हणजे आता त्यानंतर गौतम गंभीर केम. सो आय डोंट नो हिज ट्रॅक रेकॉर्ड, बट तसं काही अंडर-19 वगैरे काही जिंकवलेली तर नाहीये. तर एक प्रॉपर ट्रॅक रेकॉर्ड असणे गरजेचं आहे. नवीन जो आलाय त्याचं तुम्हाला प्रॉपर चेक करावं लागेल आणि जुना कुठे चाललाय हे पण बघावं लागेल. नक्कीच ठीक आहे. आता काही थोडेसे सध्या खूप मिथ्स वाले क्वेश्चन्स आहेत जेणेकरून जसं की तुम्ही सोनं नका घेऊ, तुम्ही फक्त मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा असं येतं. त्याच्यानंतर प्रॉपर्टी वर्सेस SIP हा पण खूप मोठा गॅम्बल चालल्यासारखा आहे. बरोबर कारण जो तो उठून म्हणून SIP करा, तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीमध्ये नका घेऊ. बरोबर. किंवा मग काही लोक सांगतात की लोन काढून आमच्याकडे SIP घ्या. या सगळ्यांसाठी काय तुझे पॉइंट्स काय आहेत दादा? माझे पॉईंट सिम्पल आहेत की तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. मी म्हणतोय SIP करा, म्युच्युअल फंड करा, डझंट मॅटर की तुम्ही केलंच पाहिजे. तुम्हाला जर बघा म्हणजे सोन्याचे जे रिटर्न्स आहेत मागच्या 15-20 वर्षांचे, दे आर ऍट पार विथ द लार्ज कॅप. लार्ज कॅपच्या मिड कॅपला बीट नाही करू शकले ते, पण लार्ज कॅपच्या आसपास आहे. हो. सो असं नाही की त्यांनी खूप खराब रिटर्न्स दिले आहेत, पण त्यामुळे काय की देशासाठी खराब गोष्ट आहे गोल्ड जास्त घेणं. इम्पोर्ट वाढतो, इम्पोर्टमुळे आपला ट्रेड डिफिसिट वाढतं, त्यामुळे आपली करन्सी वीक होते आणि ओव्हरऑल भरपूर गोष्टीमुळे इकॉनॉमीला किंवा अल्टिमेटली परत आपल्याला त्या गोष्टीचं नुकसान होतं. ओके ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे गोल्ड तुम्ही घ्या, पण थोडं कमी घेता आलं तर बेटर आहे इकॉनॉमीसाठी आणि अगेन एक सामान्य माणसासाठी सुद्धा. ओके पण तिथे पण असं नाही की रिटर्न्स नाहीये, तिथे पण तुम्ही घेऊ शकता. रिअल इस्टेटमध्ये काय आहे की एक भरपूर ऍक्टिव्ह राहावं लागतं. ओके आता ऑफिससाठी आम्ही मागे जागा घेतली, मग त्यामध्ये बाकीचे लोक म्हणायला लागले की जागा तुमची असली तरी हा आम्ही रस्ता वापरतोय आधीपासून, मग तुम्हाला सोडावं लागेल. आय सेड की असं मॅपमध्ये किंवा जे आहे मोजणीमध्ये त्यामध्ये काही नाहीये. ते वापरत होते आतापर्यंत, दॅट इज फाईन, बट आता तोपर्यंत ती आधी जागा पडीत होती, आता ती मी घेतली आहे. सो आय विल हॅव टू डू द कंपाऊंड. पण त्यामुळे भरपूर वेळ गेला, मग भरपूर लोक ऐकत नाही त्या जमिनीमध्ये. मग त्यावेळेस मी डिसाईड केलं की इट्स बेटर टू बी इन द मार्केट. आता ते ऑफिस बिल्ड करण्यासाठी घेतलं. पर्सनल माझा काही असा फोकस नसतो रिअल एस्टेटमध्ये जास्त, जे ऑफिससाठी लागतं तेवढं आम्ही घेतो. बाकी जनरली आय डोंट ओन एनी काइंड ऑफ फार्म ॲज ऑफ नाव. सो आईची इच्छा आहे म्हणजे मे बी करावं लागेल थोडं त्यांच्यासाठी, बट ऍक्च्युली माझा पर्सनली काही इंटरेस्ट नाही, कारण त्यामध्ये खूप ऍक्टिव्हली हा इकडची जमीन लोटतोय तो तिकडे. म्युच्युअल फंड वगैरे मध्ये काही नाही, एकदम आरामात तुम्हाला भेटतात. तुम्हाला काही असं म्हणजे काही 4 ठिकाणी जावं नाही लागत. म्हणजे इट्स अ पीसफुल गेम. करेक्ट तर ते बाकी रिअल एस्टेटमध्ये तो जर तुम्ही ऍक्टिव्हली आहात त्या गोष्टीमध्ये, तर मे बी इट्स डिपेंड्स ऑन लाईक की कोणाला काय सूट होत आहे. ओके आपण जे लोक आहोत, आपण ऍक्टिव्हली भरपूर सारे कामं करत असतो, आपल्याला वेळ नसतो, तर मे बी इट इज नॉट व्हेरी सुटेबल फॉर अस. पण पर्सन टू पर्सन मग ते व्हॅरी करतं. मग ते तुमच्या चॉईसेसनुसारच असलं पाहिजे असं माझं क्लिअर मत आहे. कुठलंही असं काही हे नाही आहे की असंच असलं पाहिजे तसंच असलं पाहिजे. काही रिअल एस्टेटमधून पैसे कमवणारी व्यक्ती आहेत. देर आर व्हेरी फ्यू कम्पेअर्ड टू द इक्विटी मार्केट्स, बट येस देर आर. सो म्हणजे पर्सनल चॉईसेस सुद्धा मॅटर करतात आणि तुमचं सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे ना की भरपूर महिला आहेत त्यांचं असं गोल्ड घेतलं मग ते वापरता येतं. सो प्राइस इज अप्रिशिएटिंग at the same time you are also using it. Correct. Some people are using real estate, price is appreciating at the same time you are also using that particular property. डबल बेनिफिट आहे. मग तुमचे जर असे डबल बेनिफिट असतील तर यू मे कन्सिडर दॅट. पण आता बऱ्याचदा जर तूही ऑनलाईन दादा बघितलं असेल की खूप सारे लोक सांगतात की लोन काढून आमच्याकडे इन्व्हेस्ट करा, लोन काढून आमच्याकडे ते करा, आणि लोक लिटरली करतात. पण लोन काढून इन्व्हेस्टमेंट करणं किती चांगलं आणि नाही बिलकुल नाही करायला पाहिजे. मी तर म्हणतो तुमच्यावर लोन असेल तर पहिले लोन फेडा आणि मग इन्व्हेस्टमेंट करा. भरपूर लोक सांगतात SIP करा, मग हे होईल मग तसं होईल, पण काय की शेवटी इक्विटी मार्केट आहे. करेक्ट. शेवटी इकॉनॉमी आहे, ते कशी चालेल आतापर्यंत चांगली चालली, पुढेही एकदमच चांगली चालेल. आपण म्हणू शकतो 6-7% ग्रोथ ठीक आहे, GDP ग्रोथ. पण मग मला वाटतं की त्या गोष्टींमध्ये तुम्ही जाऊ नये, तशा प्रकारची कुठली रिस्क घेऊ नये. बेटर आहे की पहिला तुमचा फोकस हा असला पाहिजे की माझं लोन मला नील करू दे, त्यानंतर मी इन्व्हेस्टमेंट करेन. सो आय ऑलवेज कीप लाईक माझ्याबद्दल जरी झालं तर आय ऑलवेज फोकस लाईक की डेट येऊच नाही द्यायचंय पहिली गोष्ट. त्यामुळे मी आय एम व्हेरी मच अगेन्स्ट डेट. ओके. जेव्हा माझ्याकडे कॅश मधील तेव्हा मी बघेल, नाहीतर मी पेशंटली थांबेल. काही घाई होणार नाही. बिझनेस सुद्धा चालवायचं भरपूर ऑपॉर्च्युनिटी येतात की ही असं आलं तर थोडा फंड मिळाला बँकेकडून तर आपण अजून जोरात स्पीड करू शकू नाही. सो आय प्ले दॅट वे की कर्ज नकोस, कारण मला एकही रात्र अशी झोप नकोय की ज्यामुळे माझी झोप खराब होईल. अशा गोष्टी म्हणजे माझ्यावर प्रेशर आली की मला हे एवढे यांचे द्यायचे, लायबिलिटीजच नको.
4 पैसे कमी आले तर आहे. चालते, पण पीसफुल असलं पाहिजे. म्हणजे टेन्शन घेऊन काही जगण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळे तुमच्यावर कुठलंही कर्ज असेल, तुमचा पहिला फोकस आहे की ते नील करा, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट करा. ओके. जे काही तुम्ही अमाऊंट सेव्ह कराल, सेव्ह करून थोडे जास्तीचे हप्ते भरा, पण फर्स्ट क्लिअर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता बऱ्याच असं होतं की ज्यांचं एक्झिस्टिंग होम लोन आहे त्यांना बरेचसे लोक सजेस्ट करतात की तुमच्या होम लोनच्या सेम अमाऊंटची SIP असलीच पाहिजे, नाही तर तुम्ही मार्केटमध्ये सस्टेन नाही करणार. आणि या प्रेशरमध्ये खूप लोक मग बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी करतात. मग हा बरोबर. प्रेशर किती असला पाहिजे, किंवा जर होम लोन आहे तुमच्याकडे तर तुमची SIP ची अमाऊंट किंवा SIP तुम्ही कशी ठरवावी बेसिकली? हे बघा काय आहे ना, की एक्सेल शीटवर तर मी काही दाखवू शकतो कोणाला. करेक्ट. आणि कंपनीचे प्रोजेक्शन बऱ्याचदा एक्सेल शीटवर लोक काही देतात, आम्ही 70% वाढू, आम्ही 80% वाढू, इकडे असं आहे तिकडे तसं आहे. पण म्हणजे माझ्या तरी मते की जेव्हा तुम्ही कुठलं लोन घेताय तर रादर दॅन किपिंग सच अरेंजमेंट्स, ट्राय टू मेक अरेंजमेंट्स की त्याचं ड्युरेशन पहिलेपासून थोडं कमी ठेवता येईल. ओके. आणि त्याला मग थोडी बेटर अमाऊंट पे करून थोडं बेस्ट ट्राय करून तुम्ही लवकर नील केलेलं बरं. म्हणजे काय की डोक्यावर टेन्शन नाही, ताप नाही. ओके. बऱ्याचदा मार्केटमध्ये 2007-8 सारखी सिच्युएशन येते, 7ची शेअर प्राइस परत यायला 10-11 म्हणजे 2011 येऊन गेले. म्हणजे कोणी जर 2007 मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं चुकून हा. तर सेम प्राइसवर त्यांची शेअर किंवा सेम प्राइसवर त्यांची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू यायला त्यांना 3 ते 4 वर्ष लागली. ओके. झिरो रिटर्न्स, बिकॉज द टायमिंग वॉज रॉंग आणि अचानक रिसेशन आलं. तर तुम्हाला नाही माहिती की उद्या कधी रिसेशन येणार आहे. करेक्ट. सो डू वी हॅव दॅट पर्टिक्युलर थिंग की 4 वर्ष तुम्ही थांबू शकता आणि तुम्हाला झिरोच रिटर्न मिळतील आणि तिथून मग ऍक्च्युअल रिटर्न मिळायला सुरुवात. होईल. राईट. सो सच काइंड ऑफ थिंग्स हॅपन. Correct. आणि रिसेशन आणि ह्या गोष्टी काय की सांगून येत नाही. नक्कीच. सर पीटर लिंचनचं म्हणणं आहे की दर 7 वर्षातून एक स्लो डाऊन येतो, 10-11 वर्षातून एखादा एक रिसेशन येत राहतो. दर डिकेडमध्ये एक ना एक चालूच असतं. कोविड आलं 2020 मध्ये, 2008 मध्ये तिकडे एक फायनान्शियल क्रायसिस होतं, 1999 मध्ये .com बबल होतं. प्रत्येक डिकेडमध्ये काही ना काही एक मोठं चालू असतं. आहे. अशा वेळेस 3-3, 4 वर्ष यू गेट नील रिटर्न्स. Right. जर तुम्ही चुकीच्या म्हणजे 2007 ला इन्व्हेस्टमेंट केलाय तर 2020 ला फॉर्च्युनेटली रिकव्हरी फास्ट झाली. Correct. दॅट कुड नॉट बी द केस एव्हरी टाइम. राईट. त्यामुळे काय की ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत, ह्या कोणी बघत नाही. हा. इन्व्हेस्टमेंट करताना लोक हंकेडोरी चांगलं पिक्चर दाखवतात की हे असं आहे तसं आहे, नक्कीच. पण एक डाऊन साईड सुद्धा बघितली पाहिजे. आणि मी एक रिसेंटली बुक वाचतोय की व्हॉट आय लर्न अबाउट इन्व्हेस्टिंग फ्रॉम डार्विन. ओके. तर खूप छान पुस्तक आहे, म्हणजे मी रिकमेंड करेन. त्यामध्ये पहिल्या चॅप्टर मध्येच ऑथरने खूप चांगलं, म्हणजे ऑथर इज अ फंड मॅनेजर, ही मॅनेजेस $5 billion, ओके. लाईक क्लोज टू 45,000 crore. सो त्यांचं हेच म्हणणं आहे की पहिला जो गोल असला पाहिजे की म्हणजे रिस्क 1 अवॉइड करणं. रिस्क 1 म्हणजे काय की जिथे म्हणजे आता हरिण आहे तर हरणाचं पहिलं टार्गेट हे असलं पाहिजे की मला तिथूनच पाणी प्यायचे, तिथे सेफ आहे. ओके. तहान लागली म्हणून मी इकडे तिकडे परतून तिथे मगर असेल किंवा वाघ लपून बसला असेल किंवा सिंह असेल तर देन आय कॅन डाय. करेक्ट. सर प्रत्येक प्राण्यासाठी रिस्क 1 कॅटेगरी असते. त्यांनी एका पक्ष्याचं उदाहरण दिलंय. एका बेटावर एक पक्षी होता, त्याला मारणारं कोणीच नव्हतं, पण त्या पक्ष्याने काय रिस्क 1 कॅटेगरी रिस्क घेतली की तो माणसांमध्येच राहायला लागला, माणसांच्या जवळपास थांबला. माणसं आली तिथे त्या बेटावर तरी ते तिथेच थांबले, माणसांनी मारून टाकलं त्यांना. मग काय की रिस्क 1 कॅटेगरी म्हणजे काय की तुम्हाला जीव वाचवणं पहिलं आहे. करेक्ट. सेकंड रिस्क 2 कॅटेगरीमध्ये भरपूर वेगवेगळे रिस्क आहेत. ठीक आहे, की ज्यामध्ये ते मे बी थोडं जखमी होऊ शकतात किंवा त्यांना 1-2 दिवस भूक राहावं लागू शकतं, पण ते मरणार नाही त्याने. ठीक आहे, तर रिस्क 2 घेणं ओके आहे, पण रिस्क 1 आपल्या गोष्टीमध्ये हे की कॅपिटल सेव्ह करणं. जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती तुमची सेफ राहिली पाहिजे. आणि मग त्यासाठीच तुम्ही अशी कुठलीही इन्व्हेस्टमेंट अवॉइड केली पाहिजे जिथे म्हणजे जर तुम्ही एक प्रॉपर आहात. समजा असं काय की मी कधी उधार पैसे नाही आहेत माझे, किंवा माझ्यावर फॉर एक्झाम्पल कर्जही मला द्यायचं नाही आहे, तर 4 काय 7 वर्ष जरी मला मार्केट नाही वर झालं तर मला काही एवढा फरक पडणार नाही. करेक्ट. पण तेच तुम्ही जर या प्लॅनिंगने केलंय की मला लोन सुद्धा द्यायचं आहे, मला बाकी गोष्टी करायच्या, दॅट कुड बी हॅझर्डस. तर मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काय ना की माझं तर क्लिअर मत आहे की जर लोन असेल ना, तुम्ही आता ड्युरेशन कमी करून पहिले ते क्लिअर करा आणि नंतर तुम्ही बाकीच्या गोष्टी करा. इव्हन तो तुम्हाला इंटरेस्ट रेट कमी दिसत असेल, पण डेट हे डेट आहे शेवटी. करेक्ट. आणि इकडे तुम्हाला रिटर्न 3-4 वर्षात नाही झाले तर मग तुम्ही काय म्हणाल की अरे याच्याऐवजी डाऊन साईड रिस्क सुद्धा समजणं गरजेचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट नेहमी स्वतःच्या पैशानेच केली पाहिजे आणि ती सरप्लस अमाऊंट मधूनच केली पाहिजे. ओके. ठीक आहे, म्हणजे हे लोनचे पैसे मग इकडे टाकायचे तिकडे टाकायचे, भरपूर लोक असे करतात आणि आत्महत्या केलेल्या आहेत. करेक्ट. की एज्युकेशन फी आहे किंवा एखादं लोन देण्यासाठी घरून पैसे आले, मग मी ठीक आहे ते पैसे आहेत त्याला कुठेतरी टाकून वाढवतो आणि मग त्यातून रिपे करतो, मग ते पैसे बुडले आणि देन दे आर लाईक कुठेच जायला त्यांना जागा नाही. अशा भरपूर गोष्टी आहेत. भरपूर तुम्ही बघा की कॉलेजमध्ये अशा भरपूर असं वडिलांनी दिले फी भरायला, त्याने कुठेतरी गॅम्बल केले की याची मी डबल करतो, मग फी भरतो आणि बाकी मलाही होतील. पण तशा केसेसमध्ये आता डाऊन साईड रिस्क असते. मग ती कधी कधी जेव्हा बाहेर येते जेव्हा म्हणजे एखादा अनलकी असतं तेव्हा एक सोबतच भरपूर गोष्टी होतात. त्यामुळे असं नाही करावं. नक्की. हा, सो
थँक्यू पुन्हा एकदा प्रसाद दादा तुझं, तू इथे आलास, आम्हाला खूप साऱ्या गोष्टींवर तू प्रकाश टाकलास. कारण बऱ्याचदा असं होतं की या सोशल मीडियाच्या जगात ना आपण जे प्रलोभन येतं SIPचं ते करतो आणि सुरुवात करतो. बरोबर. पण माहितीच नसतं की एक्झॅक्टली काय कॅल्क्युलेट केलं पाहिजे किंवा कुठले पॅरामीटर्स बघितले पाहिजे, बरोबर. काय गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि त्या न बघता सुरू केलेली इन्व्हेस्टमेंट मग लीड टू समथिंग विच इज नॉट रिक्वायर्ड बरोबर, बेसिकली अशाकडे होते आणि मग कॉर्पस तर जनरेट होत नाही पण पैसे अडकून पडतात. हो. मग ते हलवायचं कसे, चेंजेस कसे करायचे हे माहित नाही. पण तू इथे आला, त्याच्यावर सगळ्यावर प्रकाश टाकला आणि एक थोडंसं मोटिवेशन दिलं की इन्व्हेस्टमेंट करा पण इन अ गुड वे किंवा इन अ गुड बरोबर. फॉर्मॅट करा. तर खूप खूप पुन्हा एकदा तुझे धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमचेही SIP रिलेटेड काही वेगळे प्रश्न आहेत का किंवा तुम्ही SIP चालू करता आणि त्याचे कसे रिटर्न्स तुम्हाला मिळतात तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.